पुंडलिकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देह केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत। 30व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनि, यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधया। देहाचा अभिमान आपल्याला नष्ट करावा लागेल, हा पहिला आपला अभ्यास आहे। आणि विज्ञाते परमात्मनि हा दुसरा अभ्यास आहे। अशा दोन अभ्यासानंतर आपल्याला या समाधीची प्राप्ती होऊ शकते। परंतु ज्या लोकांना या फलाची अपेक्षा नाही किंवा ज्यांना याची गरज नाही, त्यांच्यासाठी हा विषय म्हणजे फक्त एक मनोरंजनाचा विषय आहे। हे फक्त मनोरंजन आहे। त्यामुळे जिथपर्यंत तुमचा हा हेतू नाही, म्हणजे अशा प्रकारे ही समाधी प्राप्त करणे हा तुमचा हेतू नाही, तिथपर्यंत हा तुमचा विषय नाही। हा माझा विषय आहेच असा काही हट्ट करायचे कारण नाही। तर प्रत्येक वेळेस काय आपण एखादा विषय पाहतो तर तो आपला विषय असतोच असं काही गरजेचं नसतं, ठीक आहे। जसं आपण घरामध्ये बसलेलो आहे आणि आपल्या घरामध्ये 5-6 माणसं आहेत, तर टीव्ही चालू केला तर रिमोट कंट्रोल ज्याच्या ताब्यात असतो तो त्या घरामध्ये राजा असतो। त्यामुळे तो जो चॅनल लावेल ते आपल्याला पाहावं लागतं। म्हणजे याचा अर्थ तो चॅनल आपल्यासाठी असतो का? असतो का नसतो? नसतो। जो काही लागलेला असेल तो आपल्याला बघावा लागतो। म्हणजे कोणावर अवलंबून आहे? ते कोणावर तरी अवलंबून असतं, दुसऱ्या अक्षय व्यक्तीवर। आपल्यावर ते अवलंबून असेलच असं नाही का? आणि बऱ्याचशा घरामध्ये तर अशी अडचण असते की आपल्याला, म्हणजे सांगू नका तुम्ही, पण आपल्याला अधिकारच नसतो। म्हणजे कोणीच नसेल तरच आपल्या हातात रिमोट येऊ शकतो, ठीक आहे ना? असं पण बऱ्याच घरांमध्ये असू शकतं, नाही का? तर मग आपल्याला जरी एखादी सिरियल बघायची असेल तरी सुद्धा आपण ती बघू शकतोच असं नाही। कारण लहान मूल जर असेल तर ते लहान मूल काहीतरी वेगळा कार्यक्रम लावून बसू शकतो, नाही का? त्याने जर काही शिंचन वगैरे लावला तर मग आपल्याला हलता येत नाही का? आपण काही करू शकत नाही। शिंचन माहिती आहे ना? शिंचन नावाचं एक कार्टून आहे। काही लोकांना माहित नसेल त्यामुळे, ठीक आहे, तर ते एकदा लावलं एखाद्या लहान मुलाने तर आपण काहीच नाही करू शकत। आई बाबा नाही काही करू शकत, कोणीच काही करू शकत, आजी आजोबा काही करू शकत नाही। बरं, त्याच्यानंतर ते लावून जाते पोरग घरात त्याच्या धुंदीत काम करतात आणि तुम्ही म्हटल्यावर तू आता पाहत नाही तर आम्हाला बघू देते, नाही, तुम्ही काही नाही करू शकत। अशी पण काही वेळेस बऱ्याच वेळा परिस्थिती आपली अशी येते। तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला त्या ठिकाणी त्या वातावरणामध्ये आपण असतो, पण तो आपला विषय नसतो, पण तरी आपल्याला तो विषय ऐकावा लागतो, पाहावा लागतो, तो आपल्याला कळतो आणि आपण तो नंतर सांगू शकतो। जसं मी सिंचन आता पाहिलेलं असल्यामुळे मला सिंचन माहित आहे की नाही? तुम्ही सिंचन पाहिलंय की नाही मला माहित नाही, पण सिंचन मला माहित आहे। कारण का? मी काय सिंचन पाहतो काय? पण सिंचन मग कुठंतरी पाहायला लागला आता, आहे की नाही? किती लोकांना माहिती सिंचन? फारच कमी लोकांना, कोणालाच माहित नाही सिंचन। आता मग मी काय पाहतो काय? माझ्याकडे तर टीव्ही पण नाही, पण सिंचन पाहायला मिळाला मला, आहे की नाही? दुसरा एक कार्यक्रम आमचा ते भाऊंच्या इकडे काय तो शिवा तुझं तरी काही लोकांना माहिती असेल। छोटं पोरग एक शिवा नावाचं, तो भाऊंच्या नातूला तो आवडतो शिवा। आता आपण आपल्याला कुठं माहिती काय शिवा काय काय काय, है ना? आपल्याला शिवा वेगळा माहिती आहे ना? तर असे आपल्याला माहित नसतं, पण आपण कुठेतरी त्या कारण आपला विषय तो नाही, पण आपल्याला पाहावा लागतो, है ना? तर तसंच बरेच वेळा होतं। आपलं पंढरपूर काय आपला विषय नसतो, पण कोणीतरी गेलं पंढरपूरला म्हणून आपण सुद्धा पंढरपूरला जातो। विठ्ठलाचा आपला काही संबंध आहे का?
काय आहे का तुमचा संबंध विठ्ठलाशी? तुमचा संबंध कोणाशी आहे? पण पोचतो आपण, वारी निघाली, चालली लोक, दरवर्षी वाढतच जातात लोक. म्हणजे हा वारीत गेला, का गेला? कारण विठ्ठलाचा याचा काही संबंध होता काही? काय नाही, बघू तर खरं जाऊन काय आहे. नाही तर याला मनोरंजनामध्ये इंटरेस्ट होता, टाळ वाजवतो, नाचतो, गातो, किंवा काहीतरी कौतुक करायचंय, काहीतरी करणारे पोचतो, त्याला काही त्या विठ्ठलाशी घेणं देणं नाही. अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी आपला विषय नसताना आपण जात असतो, म्हणजे तो आपला विषय आहे असं आपण काही समजू नये. त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पोहोचलेले आहात म्हणून तुमचा हा विषय आहेच असं काही म्हणता येत नाही. तुम्ही इथे पोहोचले म्हणजे हा तुमचा विषय आहेच असं म्हणायचं काही कारण नाही. म्हणजे मी असं म्हणायला नको आणि तुम्ही असं म्हणायला नको. नाहीतर विठ्ठलाला असं वाटेल की आपल्याकडे तर लाख लोक आहेत, विठ्ठल केवढं खुश होऊन जाईल. पण विठ्ठलाला हे माहित आहे की एवढे येणारे काही हे काय आपल्यासाठी येत नाहीत. त्याला वेगवेगळी कारण आहे ज्याच्यामुळे ही इथं पोहोचतात. विठ्ठलाने काही गर्व करायचं कारण नाही, तसं माझ्यासारख्या माणसाने सुद्धा काही गर्व करायचं कारण नाही की एवढी लोक जमा झाली. वास्तविक तसं काही नसतं, काहीतरी कारणाने कुठून तरी पोहोचलेले असतात. काहींना तर गाडीत जागा मिळाली म्हणून आलेले असतात. गाडी जर मिळाली तर येत पण नाहीत ते, काही नाही, बरोबर का नाही? काही काही तर फक्त गाडीत जागा मिळाली म्हणून पोहोचतात, नाही तर ते पोहोचतच नाहीत, येतच नाहीत. तर विषय हा आपला जिथपर्यंत नसतो तिथपर्यंत आपण त्या विषयात प्रवेश करू शकत नाही. काय होत नाही? काय करू शकत नाही? आपण त्याच्यात प्रवेश करू शकत नाही. ज्या दिवशी आपला हा विषय होईल, ज्या दिवशी आपला विषय येईल, त्या दिवशी आपण या साधनांचा विचार करू. अन्यथा आपण या साधनांकडे तसं एकदम खऱ्या रूपाने पाहू असं म्हणता येत नाही. सिरियसली आपण त्याच्याकडे पाहू असं म्हणता येत नाही. तुम्ही मुक्त होण्याच्या जवळ पोचले जाता, मुक्तच होतो असं तुम्हाला भाव पण येणार नाही. कारण का? आपला हा विषय नाही. आपला हा विषय असा आपला भ्रम होतो. बऱ्याच वेळा काय होतं, आपला हा विषय असा आपला भ्रम तयार होतो. आपल्याला वाटायला लागतं आपला विषय, पण आपला विषय नसतो तो. ज्या विषयामध्ये आपल्याला 8 तास आपण राहू शकतो तो आपला खरा विषय असतो. ज्या विषयामध्ये आपण 8 तास सहज राहू शकतो तो आपला खरा विषय आहे. म्हणजे आपल्याला आपली परीक्षा करायची असेल तर आपण बघू शकतो कसं राहिलं पाहिजे. 8 तास आपण त्या जर विषयात राहू शकलो, गुणिले 7 दिवस, गुणिले किती आपण जर राहू शकलो असं, म्हणजे 7 दिवस असं रोज हे करायचं, म्हणजे 1 आठवडा आपण अंदाजे 8 तास फक्त एकच विषय करायचा. काय करा, प्रयोग करून घ्या. तुम्ही प्रयोग करणार नाही पण माहिती सांगतो, होमवर्क. ठीक आहे, उद्यापासून काय करायचं, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही कधी ठरवा की हे 8 तास आपण फक्त ज्ञानेश्वरी घेऊन बसायचं. उदाहरण, ज्ञानेश्वरी हा आपला विषय आहे का नाही हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर उद्यापासून काय करायचं, 8 तास ज्ञानेश्वरी घेऊन बसायचं. असं किती दिवस करायचं? 7 दिवस. त्या 8 तासामध्ये ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त काहीच विषय नाही आला पाहिजे. असं झालं की समजून घ्यायचं ज्ञानेश्वरी आपला विषय. आपला 24 तास वेगळाच विषय असतो. आपण 24 तास कशामध्ये, आपण 24 तास संसार या विषयामध्ये आहोत आणि त्याच्यातून मध्ये मध्ये वेळ मिळतो तेव्हा आपण हे करतो, परमार्थ नावाची काहीतरी गोष्ट करतो. अशी आपली परिस्थिती आहे. त्यामुळे हा आपला विषय जिथपर्यंत पक्का होत नाही की आता मला भगवत प्राप्तीशिवाय दुसरं कशाशी घेणं देणं राहिलेलं नाही, बाकीचं चाललं टाइमपास आहे, बाकी जो आहे तो आहे म्हणून आहे, तो विषय काय आहे, इतर विषय आपले आहे म्हणून आहेत. म्हणजे बायको, नवरा, मुलं बाळ, संपत्ती, नोकरी, व्यवसाय, जे काही आपल्याकडे आहे हे सगळं आहे म्हणून आहे. आपला विषय तो नाहीच आहे. आपला विषय नारायण आहे. हे ज्या दिवशी पक्क होईल त्या दिवशी खरं त्या साधनेचा आपल्याला जास्त उपयोग होण्याची शक्यता आहे. विषय त्यांचा झाला नारायण. ज्यांचा विषय नारायण होईल, म्हणजे ज्याचा विषय भगवंत होतो त्याचा हा विषय आहे. त्याच्यासाठी आपण अभ्यास करत आहोत. कारण ज्या माणसाचा पैसा हा विषय असतो तो जगामध्ये जगताना जरी दिसला तरी तो काही असा रस्त्याने चालला म्हणजे त्याच्या अंगाला पैसे चिकटलेले दिसतात का? म्हणजे हा रस्त्याने चाललेला मनुष्य, ह्याचा पैसा हा विषय आहे जगण्याचा. म्हणजे याच्या डोक्यामध्ये, याच्या मनामध्ये, याच्या बुद्धीमध्ये सर्वत्र पैसाच ओतलेला आहे, पैसाच भरलेला आहे. असं लक्षात येतं काय? नाही दिसत आहे ना. म्हणजे कोणाचा काय विषय हे वर पाहून कळत नाही, तसं तुमचा काय विषय मला कसं कळणार? म्हणून बघा, बरेच वेळा सांगावं लागतं तुमचा हा विषय आहे का नाही ते पहिलं पक्क करा, तर तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्ही येऊ नका असं नाही, आलं तर बरंच ते आम्हालाही, कारण जागा भरायचीच असते. कारण स्ट्रेंथ तेवढी झाली तर आपल्याला वरून अनुदान काहीतरी मिळेल ना, बरोबर का नाही?
म्हणून संख्या जर तेवढी भरली तर आपल्याला सांगावं लागतं, आपली शक्ती प्रदर्शन करावं लागतं की 1,00,000 वारकरी आले या वर्षी पंढरपुरात. 1,00,000 का एक आला तरी चालतो, 1,00,000 येऊ नाही तर किती पण येऊ. तिथे काय कॉम्पिटिशन लावली आहे का? आमच्या इकडे ज्ञानेश्वरीचं पारायण सोहळा ऑर्गनाईज केलेला आहे, 1,00,000 वाचायला बसणार आहेत लोक, असं महाराज सांगतात. मग मला वाटलं 1,00,000 येतातच कुठून एवढे. आता आळंदीतच मी राहतो, म्हणजे दिवसभर माझा आळंदीतच असतो. त्यामुळे मग आमच्याकडे आळंदीतले सगळे वेगवेगळे वर्गातली माणसं आहेतच. मी एक दिवस असं त्याला विचारलं, बाबा रे हे 1,00,000 वारकरी नाही, 1,00,000 पारायण लोक बसणार म्हणजे मला फार मोठं आश्चर्य वाटतंय. आमच्याकडे मी बोलत नाही कोणाला, पण आमचे जे काही साधक समजले जातात अशांपैकी काही वर्ग येतो आणि ते 50 पण होत नाही. तुम्ही 1,00,000 म्हणजे 50 वर किती शून्य गुणिले 2, किती शून्य देऊन परत 2 नेम गुणायचे त्याला. एवढं केलं की 1,00,000 तुमच्याकडे येतातच कुठून हे 1,00,000. आमच्या बाबांनी तर खूप प्रयत्न केला लोकांना समजावून सांगायचं, ते पण येत नाही, ते तर फापरले सगळे, त्यातलंही कोणी येईना तिकडे. तर आता ही अशी परिस्थिती आहे आणि तुमच्याकडे 1,00,000 येतात कुठून, असं मी आमच्या एका आळंदीतल्या ग्रामस्थाला विचारलं. तो मला म्हणे, महाराज हे काय आहे की हे जे 1,00,000 आहेत ते सगळ्या आश्रमातल्या लोक, तुम्हाला माहिती आहे काय? तुम्हाला माहिती असायचं, मी विनाकारण काहीतरी सांगत बसतो. तुम्हाला माहिती आहे कसे गोळा करतात? शक्ती प्रदर्शन तुम्हाला ते पुढाऱ्यांचं माहिती असेल कसे बोलतात, ते तुम्हाला माहिती आहे. हे वारकऱ्याचं नाही माहिती शक्ती प्रदर्शन कसं असतं. पुढाऱ्यांच्या सभेला कसे गोळा करतात हे तुम्हाला माहिती आहे, पण वारकऱ्यांच्या ह्या पारायणाला कसे गोळा करतात माहिती आहे का? कसे करतात सांग. हा, आणि तुम्हाला माहित नाही ते, तुम्हाला माहित नाही ते. हा, घेऊन यायची कंपस. हा, हे कारण आहे. अजून हे कारण. आता हे जे आश्रमातले मुलं आहेत ना, ह्या सगळ्या मुलांना तुम्ही 5 घरांमधून आजूबाजूच्या परिसरात जायचं, माधुकरी मागायला वगैरे जातात ना, तर त्या 5 घरातून कंपल्सरी त्यांना कोणाला तरी एकाला तरी माणसाला आणायचं. अशी त्यांना काय असते, त्या महाराजांची ताकीद असते सगळ्यांना. मग ते जिथे मधुकरी मागायचा त्यांना विनवणी करतात, अहो मावशी तुम्ही तरी या बरं. मग ते पोरांना काय करायला लागते, विनवणी करायला लागते, या तुम्ही तरी या. असं करून हे लोक गोळा केले आणि तरी 1,00,000 आकडा काय होत नाही. गर्दी इतकी दिसते की आपल्याला वाटते 1,00,000 मुळात 10,000 असतात का 20,000 असतात ते पण कळत नाही. आणि मग डिक्लेअर करा 1,00,000 लोक पारायणला बसले त्यावेळेस. म्हटलं तू कधी मोजली असते, पण गर्दी दिसली की म्हणायची. मी आता बरेच वेळा सांगतो 100 लोक ऐकायला येतात, कोण मोजतंय? मोजतंय कोण? इकडे आपल्याकडे बायोमेट्रिक पंचिंग करायचं आपल्याला की मोजणार आहे आपण? काहीच नाही. काय फरक पडतो 100 लोक ऐकायला आले म्हटल्यावर? मी तर सांगत असतो बाहेर, तुम्ही पण सांगता ना महाराजांकडे 100 लोक आहेत. तुमच्या आश्रमात किती लोक येतात? आम्ही सांगतो 100 लोक येतात दरवेळेस. पारायणला किती 500 लोक होते त्यावेळेस. त्यांनी कोणी ऐकलंय काय, कोणी पाहिलंय काय, हे ना. असे गमतीचे विषय आहेत, हे ना. मग त्यांचा विषय आहे का? गर्दी करणाऱ्याचा हा विषय नसतो. इथं दर्द पाहिजे. काय पाहिजे? गर्दी नको, दर्दी पाहिजे असं बाबा म्हणायचे. असं बरेच लोक म्हणतात, कारण की हा एक सुभाषित आहे म्हणा, हे असं वाक्य म्हण आहे ती, हे ना. गर्दी नाही, काय पाहिजे? गर्दी नाही, हे दर्द पाहिजे. म्हणजे भगवंत प्राप्तीचा दर्द आपल्या हृदयाला जोपर्यंत लागत नाही तिथपर्यंत हा आपला विषय होत नाही. कारण आपल्या हृदयाला बायको चिकटली आहे, नवरा चिकटला आहे, पैसा चिकटला आहे, मुलं बाळ चिकटली आहे, एवढं ठीक आहे. जावई चिकटला आहे, नातवंड चिकटले. किती घाण ठेवावी आतमध्ये? तुम्हाला घाण आहे का? ज्ञानेश्वरी वाचा, मग कळेल घाण आहे का काय. तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर हे नाही कळलं तर मी तरी काय करावं? तुम्ही ज्ञानेश्वरी तर नाही पाहत नाही, माझंही ऐकत नाही, आणि तरी तुम्हाला असं वाटतं तुमचाच विषय हा, तर मग किती किती वाईट परिस्थिती. भगवंत हा विषय असू देत आणि मग जगताना तुम्ही काहीही करा. पण भगवंत हा विषय नाही आणि मग तुम्ही कितीही परमार्थ करा, उपयोग होत नाही. आणि हा भगवंत हाच माझा विषय आतमध्ये पक्का आहे आणि मी फक्त बाकीचं सगळं जगतोय, असं जर तुम्ही ठामपणे म्हणू शकत असाल, असं जर तुम्हाला महाराजांनी सर्टिफाय केलं, तर तुम्ही यातून मुक्त होण्याची शक्यता आहे. तरी या विषयामध्ये आपला प्रवेश होण्याची शक्यता आहे. विषय प्रवेश हा तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला भगवंत हा आपला पक्का निर्णय की हाच माझा विषय आता. याचा अर्थ आपण बाकीच्या जगण्यावर काही बंदी केली का? नाही.
कारण मी तुम्हाला मागाशीच उदाहरण सांगितले की चालणाऱ्या माणसाचा आतमध्ये काय विषय आहे कोणाला सांगता येत नाही. त्यामुळे माझा काय विषय हे चालणारा कोणालाच कळत नाही. मी फक्त असे कपडे घातले की लोकांना वाटतं अरे महाराज आहे बरं का, म्हणजे यांचा भगवंत विषय. कपडे बदलले तर कोणालाच कळणार नाही. ते तर कळेल का? कळतच नाही. त्यामुळे आपला हा विषय आहे हे बाह्य पेहरावाने किंवा बाह्य आचरणाने लक्षात येऊ शकत नाही. आणि लक्षात आलं तरी ते तसं असेलच असं नाही. म्हणजे आता इथे लोकांना वाटतं आपला हा विषय आहे म्हणून असं वाटतं, पण असा हा आपला विषय आहेच असं म्हणता येत नाही. तर हा आपला विषय व्हावा यासाठी काहीतरी भगवंताने आपल्यावर कृपा करणं गरजेचं आहे. काहीतरी करा, प्रयत्न करा आणि हा विषय करा. हा विषय जर तुमचा झाला तर तुम्हाला याच्या मध्ये प्रवेश करता येईल. तर समाधी प्राप्त करणं म्हणजे भगवत प्राप्ती आहे. भगवंत प्राप्ती हीच समाधी आहे किंवा समाधी म्हणजेच भगवंताची प्राप्ती आहे. हे वेगवेगळे खरं तर हेतू नाही आहेत. हे शब्दाने वेगळे जरी दिसत असले तरी एकूण सगळ्यांचा अर्थ एकच आहे. तर यामध्ये देहाभिमाने गलिते ही जी साधना आहे ही साधना आपल्याला तेव्हाच करता येईल जेव्हा आपण हा हेतू ठेवू. हा हेतू आपण ठेवणार, हा हेतू आपला असेलच हे दुसरा कोणी ठरवू शकत नाही. आपणच आपल्याला तसा निर्णय द्यावा लागेल. तसंच आपण करणार आहोत. हा आपला निश्चय आपल्याला करावा लागेल. महाराज काही हा आपला निर्णय करून देणार नाही किंवा इतर कोणीही आपल्याला त्यामध्ये काही बळजबरी करणार नाही किंवा विचारपूसही करणार नाही. बरोबर. तर तुमचा विषय काय पाहिजे? काय पाहिजे विषय आपला? काय पाहिजे तुमचं तुम्ही बघा. तुम्हाला वाटेल तो विषय सांगा, तो आमचा विषय आम्ही म्हणू. असं असेल तर मग फार कठीण आहे. काय विषय पाहिजे आपला? काय विषय पाहिजे? काय पाहिजे ते सांग. काय आहे का नाही असं नाही विचारत. काय पाहिजे? नारायण हाच आपला विषय पाहिजे, दुसरं काही विषय नाही पाहिजे. तर आपण पारमार्थिक आहोत खरे. जगताना काही जगू देत, संसारात जगू देत का, जनात जगू दे का, वनात जगू दे, चांगलं जगू दे का वाईट जगू दे, त्यांनी काही होतं. पण आतमध्ये काय पाहिजे? कायम नारायण हाच विषय पाहिजे. आणि इतकं सोपं काम आहे. म्हणजे त्यात काय अवघड काय सांगितलं का तुम्हाला? मी साधनेचा भाग पुढे आहे. नारायण हा विषय करणं हा आपला पहिला भाग आहे. हा जर नाही तर पुढे आपण जाऊ शकत नाही. आणि बाह्य आचरणावरून किंवा बाह्य पेहरावावरून कधी कोणाचाही आपण नारायण हा विषय आहे हे लक्षात घेऊ शकत नाही. कधीच नाही. कळूच शकत नाही. ते कळूच शकत नाही. म्हणजे आतमध्ये त्याचा काय विषय आहे नक्की हे कधीच कळू शकत नाही. कोणाच नाही कळू शकत. म्हणून जगामध्ये फसवता येतं कोणालाही. आणि म्हणून फसवणूक सुरू आहे व्यवहारातही परमार्थातही दोन्हीकडे. पण कसं पाहिजे? विषय आपला तो आहे का नाही हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला प्रयोग सांगितलाय. काय करायचं तुम्हाला सांगितलंय. आपला हा विषय आहे का नाही हे आपल्याला जर ठरवायचं असेल तर म्हणून आपण सप्ताह करत असतो. सप्ताह म्हणजे 7 दिवस बघायचं आपण राहू शकतोय का नाही, राहतो का नाही. 7 दिवस आपला विषय काय असतो? 7 दिवसामध्ये सप्त्यामध्ये 7 दिवस काय विषय असतो आपला? नारायण हा विषय 7 दिवस आपला असतो असं म्हणायला काही हरकत नाही. पण जसं काही संध्याकाळ झाली की लोक फोन वगैरे काढतात, घरी फोन करतात, नाही तर घरच्यांचेच फोन येतात. अर्धा 1 तास घरच्यांची जरा सगळं व्यवस्थित बोलल्यानंतर मग जरा बरं वाटतं. दिवसभर एवढं हाल झाले हायसं वाटतं. संध्याकाळी 15 मिनिटाच्या बोलण्याने काय होतं, सगळं जेवढं काही स्ट्रेस आलेला असतो तो सगळा संध्याकाळी 10 मिनिटात जातो. सगळा शीन जातो. होतं का नाही असं? खरं सांगा. म्हणजे मी आता मला काही त्याचा अनुभव नाही पण मी आपला एक अंदाज सांगतो. असं असतं ना. पण दिवसभर जो असं जसं तुम्ही पारायण करत जाता ना संध्याकाळपर्यंत स्ट्रेस फ्री व्हायला पाहिजे तर स्ट्रेस वाढत जातो. आणि संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या आवडीच्या घरच्यांशी कोणाशी तरी बोलतो 10 मिनिट 5 मिनिट, मग तो 5 ते 10 मिनिटांमध्ये सगळा स्ट्रेस रिलीफ मिळतो आपल्याला. म्हणजे आपलं सगळं आता काय हरकत नाही उद्या परत पारायण करायला असं होतं ना. हे ना खरं आहे ना. पण त्यांनी ते खरं मान्य करतात. मग काय गती आहे आपली? आपण कुठे चाललोय? कुठला लय पारायण, कुठला लय काय? उलट सकाळपासून संध्याकाळपर्यंत पारायण केल्यानंतर काय व्हायला पाहिजे? संध्याकाळी आता हिमालयालाच जातो असं वाटलं पाहिजे. वैरागी किती यायला पाहिजे पुढे? खरा विचार केला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत देव 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 केला तर संध्याकाळी काय व्हायला पाहिजे? आता सगळ्याचा त्याग करून भगवंताशी सामीलच होतो.
भगवंताशी एकरूपच होतो असं वाटायला पाहिजे ना, साधनेचा परिणाम. पण होतंय काय? बरं, महाराजांनी सगळ्यांचे फोन काढून घेतले आणि संध्याकाळी महाराज प्रत्येक वेळेस असे फिरतच राहिले, कोणी अजिबात कुठेही कॉन्टॅक्ट नाही करायचा. वेड होत माणूस, वेडा. काय होईल? वेडच होईल. आपण वारकरी संप्रदाय असं काही करत नाही. काही संप्रदायामध्ये असे प्रयोग केले जातात. इगतपुरीला तो एक विपश्यन्यावाल्यांचा एक प्रयोग असतो. त्याच्यामध्ये 2 आठवडे ते काय करतात, फोन बिन सगळं काढून घेतात. 2 आठवडे तुमचा काही संबंध नाही कोणाशी. तिथं बरीचशी माणसं वेड्यासारखीच करायला लागतात. मग काय मी असं ऐकलं की तिथे एक आत्मच्या कुठं तरी मोठ्याने ओरडत बसतात, बडबड करतात, असं काहीतरी गडबड होते. तर बोलायचं मौन पण असतं. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना, तुम्ही जर कोणी असे इगतपुरीला गेलेले माणसं असेल त्यांच्याशी बोलून बघा, वेगवेगळे अनुभव गमतीशीर तुम्हाला ऐकायला मिळतील. आपण वारकरी संप्रदाय असं काही करत नाही. आपला संप्रदाय थोडासा असोनी संसारी असा असल्यामुळे त्यामुळे आपण काही एवढं हे करत नाही. असं एक गमतीचा भाग सांगितला. विषय प्रवेश जो आहे तो आपला झाला की नाही हे कोण तपासणार? आपण आपलं तपासू शकतो, बरोबर का नाही? आपला पण तपासू शकतो, आपल्याला तपासता येऊ शकतं. असो, ज्या दिवशी तुमचा हा विषय होईल किंवा ज्या दिवशी तुम्हाला हा विषय, नारायण हा तुमचा विषय करता येईल, त्या दिवशी चांगला आहे. आता तो काही एकदमच 100% होईल असं नाही. तुमचा एकदमच 100% नारायण हा विषय नाहीच असं मी म्हणत नाही. काहींचा 1% असेल, काहींचा 2 असेल, काहींचा 10% असेल, काहींचा 20% असेल, काहींचा 50% असेल. एकदमच तुम्हाला काही कमी लेखत नाहीये. पण तो आपल्याला काय केला पाहिजे? वाढवला पाहिजे. काहींचा 1% असेल तर त्यांनी वाढून तो 10%, 20%, 50%, 70%, 80%, 90%, 100% असा आपला विषय तिथपर्यंत राहिला पाहिजे. आणि 100% जरी नारायण हा विषय झाला तरी सुद्धा आपल्याला संसारामध्ये जागताना काहीही कुठलाही अडचण येत नसते. त्याने काही होत नाही. आणि तुला आपल्या आतमध्ये काय विषय ह्याला कोण बघतंय, त्याने काय फरक पडतो? त्यांना काही कोणाला फरक नाही पडत, बरोबर का नाही? पडेल फरक आहे, काही फरक नाही पडत. पण जसं एखाद्या माणसाचा तंबाखू हा विषय आहे समजा, तर आता ह्या माणसाचा जर तंबाखू जर विषय असला तर त्याच्या आतमध्ये कायम तंबाखू हा विषय असतो. चांगलं वाईट मी नाही सांगत त्यातला भाग, पण त्याच्या आतमध्ये कायम तो विषय असतो. मग तो कुठेही फिरत असला, काही काम करत असला, काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. पण ज्या ठिकाणी दुसरा तंबाखूवाला माणूस सापडतो तो त्याला आपोआपच कळतो. नाही कळलं तरी त्याला असं केलं की त्याला कळतच. फक्त काय करावं लागतं है ना, लगेच कळतं त्याला. असं कळलं की दोघे बरोबर. तसं नारायण हा विषय आपला आहे का नाही? आपण जर गोंगाटात गेलो ना, तर कोणाचा नारायण विषय, ते ज्याचा नारायण विषय त्याला आपण कळतं नारायण हाचा विषय. हे पण एक व्यसनच आहे. नारायण हे काय आहे? नारायण हे सुद्धा एक व्यसन आहे. पण कोण विषयाचा आहे तो कसं कळतं? जगात आपोमत कळतं. तर आपला आणि याचा हा विषय आहे का नाही हे आपोमत कळतं. तुम्हाला अशी माणसं सापडतात का? मला असं कोणी सापडतच नाही ज्याचा नारायण हा विषय. अजूनपर्यंत असा मला काही पक्का खिलाडी भेटलेला नाही. म्हणजे कसं, दारुड्या माणसाला त्याच्या विषयातला माणूस भेटला तर असे हेंद्री भेटून उपयोग नसतात. कसा पाहिजे? पट्टीचा पाहिजे तो, तर मजा येते त्याला पण, नाही का? आता 1-2 पेक मध्येच आउट होणार असेल त्याला काही उपयोग होत नाही. का होईल उपयोग काय त्याचा? कसा पाहिजे? तर त्यांची चांगलं जमतं. तसं नारायण हा विषय जो आहे हा सुद्धा कसा पाहिजे? आपल्याला तसं भेटला पाहिजे. तसं भेटत नाही, ही फार मोठी अडचण आहे. असो, आपला विषय जितका वाढेल त्याला आपल्याला आपोआप कळेल की ह्याला कसला विषय आवडतो, ह्याला कसला विषय आवडतो. म्हणून जेव्हा आपण सत्य सुद्धा गोळा होतो त्यांचे एक वर्ग तयार होतात आपोआप. ज्याचा जो विषय असतो ते आपोआप एकत्र येतात. काय होतं? 2 कंबर दुखणेवाले एकत्र येतात आपोआप. 2 पाय दुखणारे एकत्र येतात. 2 खुर्च्यावाले एकत्र येतात. 2 देखावा करणारे एकत्र येतात. 2 काम करणारे पण एकत्र येतात. ते फक्त कामच करतात. ते आपोआप काय होतात? सगळे वर्ग आपोआप एकत्र येतात. तसं ज्याला फक्त देवाशी घेणं नाही ते आपोआप एकत्र येतात. तसा विषय जो असतो तो विषय आपला प्रवेश होण्यासाठी आपला काय होतं, इतरांची सुद्धा मदत होऊ शकते. पण आपल्या विषयाचा खेळाडू आपल्याला भेटला पाहिजे, है ना? तो खेळाडू जर आपल्याला भेटला तर आपल्याला संसारामध्ये राहून सुद्धा आपल्या विषयामध्ये प्रगती करता येते, है की नाही? संसारामध्ये राहून आपल्या विषयात प्रगती करायची तर काय पाहिजे? आपल्यासारखा खेळाडू पाहिजे. दारुड्या माणसाला संसार घर चालवून जर त्याचा विषय पुढे न्यायचा असेल तर काय करावं लागतं? त्याला तसा खेळाडू त्याला शोधावा लागतो. मग ते बरोबर दोघे मिळून संसार करूनही ते चालवतात बरोबर.
तसं आपला विषयातला व्यक्ती जर आपल्याला भेटला, असा जर साधक आपल्याला भेटला, तर आपल्याला त्याचा फायदा आहे. तर तुमचा विषय नारायण व्हावा, तुमचा विषय नारायण होण्यासाठी, तो पुढे पुढे जाण्यासाठी, म्हणजे 100% जाण्यासाठी जे काही करावं लागेल ते करा, तो प्रयत्न करा. त्यासाठी काही शारीरिक कष्ट करायची गरज नाही. तो मानसिक भाव आहे फक्त, आहे ना. तो काय, फक्त अंतरातला भाव आहे. तो अंतरातला म्हणजे मनाहून जीवावर गेला तर चांगला असतो, पण तो अंतर्भाव आहे ना, तो काय बाह्य भाव नाहीये. तर अंतर्भाव जर तसा होत गेला तर आपल्याला याचा उपयोग होईल. त्यानंतर असा विषय प्रवेश उत्कृष्ट झाला तर आपल्याला देहाभिमानी गलित या पहिल्या साधनांचा नंतर दुसऱ्या साधनाचाही जास्त चांगल्या रीतीने अवलंब करता येईल, पुढे पुढे आपल्याला जायला मदत होईल. तर देह अभिमान हा जो आहे तो 3 शरीराला धरून आपण विचार करीत आहोत. पहिल्या 2 शरीरांचा आणि त्यांच्या धर्मांचा आपण विचार केलेला आहे. तिसरं शरीर जे आहे ते अज्ञान किंवा अविद्या अशा रूपाने आपण विचार करीत आहोत. अज्ञान किंवा अविद्या हे जे आहे हे आपल्याला, तो आपल्याला अभिमान आहे की नाही हा आपण तपास करीत आहोत. मागील चिंतनामध्ये आपण याचा विचार केलेला आहे वेगळ्या पद्धतीने, की आपल्याला काय आवडत नाही. आपल्याला काय आवडत नाही? आपल्याला हे आवडत नाही की मी वाईट आहे. काय आवडत नाही आपल्याला? मी वाईट आहे, मी चुकीचं आहे, असं कोणी म्हटलेलं आपल्याला सहन होत नाही. का होतं सहन? हे कोणालाच सहन होत नाही. जगामध्ये कोणालाच सहन होत नाही. तू चुकीचा आहेस, तू वाईट आहेस असं म्हटलेलं जगात कोणालाही सहन होत नाही. वाईटातल्या वाईट माणसाला पण सहन होत नाही. तू मूर्ख आहेस, तू बावळट आहेस असं म्हटलं तर सहन होत नाही. म्हणजे तुला काही अक्कलच नाहीये. सहन होतं का? सहन होतं की नाही होत? सहन होत नाही. बरं, आपल्याला, आपण ज्याला मानतो आपल्यापेक्षा हा मोठा आहे हे आपल्याला माहित असेल तर आपण ते ऐकून घेऊ. किती वेळा? काही वेळा ऐकून, जास्त वेळ नाही ऐकून घेणार, किंवा जास्त वेळ ऐकून घेऊ. पण सगळ्यांचं आपण ऐकून घेऊ का? मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्हाला काही अक्कलच नाहीये तर कदाचित तुम्ही महाराज आहे म्हणून मान ठेवायचं म्हणून ऐकाल. पण हेच जर तुम्हाला घरी गेल्यावर तुमच्या घरातल्या लोकांनी ऐकलं तुम्हाला काही अक्कल आहे का असं म्हटलं तर ऐकाल का? ऐकू का आपण असं? आता जर आपल्याला ऐकूनच घ्यायचं असेल तर ऐकावं लागेल, त्याला काही करू शकत नाही, नाही का. म्हणजे मोहात असू आपण कोणाचे तर मग आपण तो काही म्हटलं तरी, डोक्यावर बसला तरी आपल्याला ऐकावं लागतं. पण साधारणपणे आपण कोणाचंही ऐकणार नाही. तर आपल्याला अक्कलच नाही म्हणजे आपण काय आहोत? अविद्यावान, आपण अज्ञानी आहोत असं त्याला म्हणायचं. आपल्याला हे सहन होत नाही, हे आपल्याला आवडत नाही. पण ही व्यावहारिक भूमिका आहे किंवा हा व्यवहारातला भाग आहे की आपल्याला कोणी कमी लेखलेलं किंवा आपल्याला कोणी अविद्यावान आहे असं म्हटलेलं किंवा अज्ञानी आहे असं म्हटलेलं सहन होत नाही. त्याहीपेक्षा भयानक जी गोष्ट आहे ती खरं तर आपल्याला स्व अज्ञान आहे. काय? स्व अज्ञान. आणि हे स्व अज्ञानाचा आपल्याला जो अभिमान आहे हा आपल्याला माहीतच नाहीये. कारण त्याच्यापासून आपण दूर पळतो. कारण का? मागील वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कोणाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतो. एकदम सहज प्रवृत्ती आपली सर्वांची. आपण कोणाच्या सानिध्यात राहतो. जे आपल्याला कमी लेखतात, जे आपल्याला तुला अक्कलच नाही, तू बावळटच आहेस, तुला काहीच कळत नाही असं जे आपल्याला म्हणतात त्यांच्या सानिध्यात आपण राहतो. त्यांच्या सानिध्यात आपण राहत नाही. त्यांच्या सानिध्यात आपण न राहण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या सानिध्यात आपण न राहण्याचा प्रयत्न करतो. व्यावहारिक भाग आहे व्यवहारामध्ये. पण जे आपल्याला म्हणतील वाह काय तुम्ही किती भारी आहेत, किती चांगले आहात, काय तुम्हाला कळतंय, आपल्याला फार बरं वाटतं. पण आपण अशांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला फार कौतुक वाटतं. पूर्वी राजा दरबारी राजांकडे स्तुती पाठक असायचे. आता राजा असल्यामुळे त्याला परवडत ते. आपल्याला काही स्तुती पाठक सोबत ठेवता येईल का? तर राजाकडे स्तुती पाठक फक्त कशासाठी असायचे? राजाची स्तुती करायला. राजाने काहीही केलं की राजाला म्हणायचं वाह काय काम केलं तुम्ही. मग राजाला काय होतं? तसं आपल्याला परवडत नाही म्हणून आपण काय करतो? जे आपली स्तुती करत नाही त्यांच्या सोबत राहत नाही आणि प्रयत्न करतो जे आपली स्तुती करतील, आपल्याला चांगलं म्हणतील, शहाणे आहात असं म्हणतील, त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतो. हा आपण सदैव प्रयत्न करीत असतो.
मग ह्या भावनेमुळे झालं काय, आपलं तोटा काय झाला आपला? आपण कशापासून पळून चाललो? व्यवहारातच कशापासून पळून चाललो आपण? आपले जे दोष आहेत, आपले ज्या उणीवा आहेत त्यापासून आपण पळून चाललो, त्याच्यापासून दूर पळतोय आपण. त्याला घाबरतोय, त्याचं भय आपल्याला. आपल्याला भय कशाचं आहे? आपल्याला भय आपल्या दोषांचं आहे. आपले जे दोष आहेत त्याचा आपल्याला सदैव भय आहे. हे दोष आपलेच आपल्यालाच पाहवत नाहीत हेच भय आहे आपल्याला. हे दोष इतरांना कळतील याचं भय आहे आपल्याला, आणि इतरांना कळल्यानंतर ते आपल्याला कमी लेखतील याचं भय आहे आपल्याला. कित्येक लोकांना म्हटलं तुम्हाला इथं कळतच नाही, फार वाईट वाटतं, इतका त्रास होतो. आपल्या जर कोणी म्हटलं तू चुकीचा आहेस, तुला हे कळतच नाही, काय होतं? यातना होतात. काय होतात? होतात का नाही? काय होतं? यातना होतात. पण आपल्याला काहीही कळत नाही, एखादा म्हटलं काय बोलतोस तू, तर मग काय होतं? तो एकदम हवेतच जातो. म्हणजे आपले जे दोष आहेत किंवा आपल्यामध्ये ज्या उणीवा आहेत, तो जो भाग आहे त्या भागापासून पळून जाण्याची आपल्याला जन्मोजन्माची सवय आहे. आपल्या आतमध्ये हे इतके असंख्य आहेत की त्यांच्याकडे आपण पाहू शकत नाही. त्यांना पण सदैव काय करतो? पांघरून घालतो, बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो. आणि एखादेच व्यक्ती असते त्याचं आपण ऐकू शकतो थोडंफार. समजा माझं तुम्ही ऐकाल, महाराज जर म्हटलं ना की हे तुझं चुकतंय म्हणून, तो कदाचित एखादा ऐकेल. पण ते पण किती वेळा ऐकेल? किती वेळा ऐकणार? मी जर सांगितलं तुम्हाला हे तुम्ही चुकीचं करताय, असं करू नका, हे असं नाहीये, असं करू नका, असं करा, असं जर म्हटलं तर किती वेळा ऐकणार? लोक ते काय करतात? इग्नोर करतात, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ती उणीव असते पण त्याचे काय करतात? ते दुर्लक्ष करतात. आणि या एका कारणामुळे आपल्या आतमध्ये त्याच्याही पेक्षा जी मोठी उणीव आहे ती म्हणजे आपण स्वअज्ञान. म्हणजे आपणच आपल्याला ओळखत नाही. हे काय आहे? स्वअज्ञान आहे. आपणच आपल्याला ओळखत नाही. हे जे स्वअज्ञान आहे त्या स्वअज्ञानापर्यंत आपण पोहोचूही शकत नाहीये. त्यामुळे त्याचा अभिमान धरण्याचा प्रयत्न कुठे आहे? मागील वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या ज्या उणीवा आहेत त्या जर आपण स्वीकारल्या, आपणच आपल्या उणीवा जेव्हा आतमध्ये स्पष्टपणे स्वीकारतो, ठामपणे स्वीकारतो, तेव्हा आपण संसारामध्ये शांत स्थिर होतो. तुम्ही उणीवा तुमच्या आतमध्ये जगाला सांगत बसू नका, पण तुम्ही जेव्हा तुमच्याच उणीवा आतमध्ये स्वीकाराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही शांत होताय. तुमचा अहंकार नष्ट होतो. उदाहरणार्थ, मी पापी आहे असं समजलो जर असेल, आतमध्ये आपल्याला तपासावं लागतं. मी पापी आहे असं जर आपल्याला लक्षात आलं आणि ते जर आपण स्वीकारलं तर व्यवहारात जगताना आपण कधीही अहंकाराने जगत नाही, जगूच शकत. मी पापी नाहीच आहे, मीच मोठा शहाणा आहे, मीच मोठा सुकृत करणारा पुण्यवान आहे असं म्हटलं की तो काय होतो? अहंकारी होतो. मग तसं असतं का? खरं असतं का तसं? तू देखावा करत असतो, फसवत असतो. ही तर फसवणूक झाली, ही लबाडी झाली, ढोंग झालंय. हे काय आहे? हे ढोंग आहे. मग व्यवहारात मग माणसाचं तुम्ही जर असं कोणाला प्रगट केलं तर ते म्हणतात जाऊ दे, सगळेच घाबरायचं नाही का? मग काय होतं? आपण जर अशा जमावात गेलो मग आपल्याला काय होतं? आपण त्याच्यामधले विचित्र म्हणून जातो, मग दुसऱ्या मार्गाला लागतो. तर हा स्वला जाणण्याचा विषय आहे. द्वंद्वामध्ये एक भाग चांगला, एक भाग वाईट आहे, एक पाप आहे, एक पुण्य आहे, एक सुख आहे, एक दुःख आहे. सुखाची सगळ्यांना हौस आहे, दुःखाची कोणालाही हौस नाही. तसं पुण्य सगळ्यांना आवडतं, पाप कोणालाही आवडत म्हणजे आवडत नाही. म्हणजे आपण ते स्वीकारत नाही म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण पुण्यवानच आहोत, आपल्याला असं वाटतं आपण चांगलेच आहोत, आपल्याला असं वाटतं आपण शहाणेच आहोत, आपल्याला असं वाटतं हे सगळे इकडचे धर्म आपण ठामपणे स्वीकारून राहतो आणि इकडचं काहीच माझा त्याचा काही संबंधच नाही असंच वाटत राहतं. तर पहिल्यांदा काय करावं लागेल? पहिल्यांदा आतमध्ये ठामपणे स्पष्टपणे आपल्याला शिकवावं लागेल आणि आपल्याला ही दुसरी भूमिका जी, दुसरी बाजू जी आहे ती सुद्धा स्वीकारून आपण जगामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे? लीनतेने राहिलं पाहिजे. चुकून जर एखाद्या माणसाचं पाप उघडकीस आलं
चुकीने जर एखाद्या माणसाचा दोष उघडकीस आला, चुकीने काहीतरी कारणाने जर एखाद्या माणसाच्या उणिवा उघडकीस आल्या, तर इतर सगळे त्याला टोचत राहतात त्याला, का नाही टोचत? आणि जेवढे टोचणारे असतात हे सगळे कसे असतात? किती लबाडी आहे ही, किती लबाडी आहे, किंवा हा किती गोंधळ आहे जगात. म्हणजे तो असं करतोय, त्याचं उघड झाले काही तर गोष्ट, त्याचे उणीव दोष त्याचे उघड झाले की आपण लगेच आपण काय करतो? आपल्यामध्ये काय आहे? आपले दोष काय? आपले दोष जेव्हा आपण स्वीकारतो, आपण त्याच्याकडे आपल्याला बोट दाखवण्याची सुद्धा इच्छा होत नाही. होईल तर त्याला दोष देण्याची आपली इच्छा होईल का? त्याला नावं ठेवण्याची आपली इच्छा होईल का? आपोमत होणार नाही. कारण का? आपण आपोमत लीन राहू. याचा अर्थ आपण त्याच्या त्या गोष्टींचा स्वीकार केला का? त्याचा स्वीकार करण्याचा किंवा त्याचा स्वीकार न करण्याचा हा प्रश्न नाहीये. आपल्याला आपली लीनता प्राप्त करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा शांत स्थिर होतो, आपल्याला जेव्हा आपली ऐपत लक्षात येते, तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. आपला दोष लक्षात आला पाहिजे. संसार चक्रामध्ये फिरण्यासाठी कारण काय लागतो? दोष लागतो. दोष असेल तर संसार चक्रात फिरतो. आणि दोषामध्ये दोन गोष्टी आहेत, एक पाप आणि एक पुण्य. फक्त पापाने कोणी जगात फिरत नाही, पुण्याने सुद्धा फिरत असतो. फक्त पुण्याने कोणी फिरत नाही, पापाने सुद्धा फिरत असतो. कारण हे पाप पुण्याच्याच दोषावर हे सर्व संसार चक्र सुरू आहे. त्यामुळे सगळे जीव या दोन्हीमध्ये असणारच आहेत कमी अधिक प्रमाणात. म्हणून त्यामुळे कोण पाप करतोय तो कोण पुण्य करतोय ह्याच्यामध्ये कौतुक ठेवण्याचं काही कारण नाही. ह्याच्याही पेक्षा अवघड विषय जो तो काय? स्वअज्ञान. ह्याच्याही पुढचा विषय काय? स्वअज्ञान हा त्याच्या पुढचा विषय आहे. आणि स्वअज्ञानापर्यंत पोहोचायचं असेल तर इकडे पहिल्यांदा काय करावं लागतं? आधी स्थिर व्हावं लागतं. स्थिर आपण तेव्हाच होतो जेव्हा आपण दोन्हींचा स्वतःसाठी पूर्णतः स्वीकार करतो. आणि स्वतःसाठी स्वीकार केल्याचा फायदा काय? इतरांच्या दोषांकडे आपण विचित्र नजरेने पाहत नाही. त्यामुळे आपण शांत स्थिर होऊन जातो. म्हणून जगातला वाईटातला वाईट आणि जगातला चांगल्यातला चांगला या दोन्हींचा आपण काय करतो? सहज स्वीकार करतो. काय होतं? आपमत. म्हणजे आपण त्यांच्या नादी लागतो असं होत नाही. आपला विषय तो नाही आहे. आपला विषय त्याच्या पुढे जाणे. नाही तर एखादा म्हणेल महाराजांनी सांगितलं आता वाईटातल्या वाईटाचा स्वीकार करायचा, असं मी सांगितलेलं नाही. तर काही विपरीत अर्थ काढू शकतात लोक. आपला विषय जो आहे तो ते आपल्या स्वतःसाठी आहे की आपण कोणालाही दोष देण्याच्या लायकीचे नाही, आपण कोणालाही नावं ठेवण्याच्या लायकीचे नाही. का? कारण काय? कारण आपल्या आतमध्ये अनंत जन्मापासून ते मौजूद आहेत. त्यामुळे आपला तो अधिकार आहे. आता जर आपण त्याला तसं म्हटलं तर मग एखाद्याला म्हटलं तू काय करतोस, नाही का, तर मग कसं होईल? म्हणजे एका चोराने तू दुसऱ्याला चोरला तू चोर आहेस असं म्हणण्याचा अधिकार आहे का? खरं बघितलं तर नाहीये. त्याला नैतिक अधिकार पण नाहीये तो. मग आपण पाप केलं नाही असं कुठल्या जन्मात आपण असं करत आलोय? असं कधी केलंय आपण? असं झालंय का कधी की आपण पापच केलेलं नाही? म्हणजे कोणीच असं कोणी आहे का? म्हणजे तुम्ही पाप करा असं मी सांगतो का तुम्हाला? असं सांगत नाहीये. मी काय सांगतो तुम्हाला? जगाला तुम्ही जर तसंच्या तसं स्वीकारलं त्याचा विषय तिथेच संपतो. आपण त्याच्या नादी लागत नाही, आपण शांत स्थिर होतो. जर शांत स्थिर झालो तर त्याच्यापेक्षाही महत्वाचा आपल्याकडे काय विषय आहे? स्वअज्ञान स्वीकारता आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण व्यावहारिक दृष्ट्या हे स्वीकारू शकतो की माझ्यामध्ये उणीव आहे, माझ्यामध्ये काय उणीव आहे, मला सगळं काही माहित नाहीये, मला कळत नाहीये सगळं, हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपोआप बघा तुमच्या समोरच्या माणसांची तुमच्याविषयीची जी काही रिॲक्शन असणार आहे, म्हणजे तुमच्याशी जे वागणार ते काय होतं बघा. तुम्ही म्हणा नाही मला सगळं माहित आहे, मग बघा त्याची काय रिॲक्शन असते, फरक होईल. व्यवहारामध्ये तुम्ही जर असं केलं, तुम्ही तुमचं अज्ञान तुमची अविद्या कबूल केली तर समोरचं तुमच्याशी कसं वागतो हे बघा. आणि तुम्ही तुमची अविद्या कबूल नाही केली, तुम्हाला कळतच आहे मीच छान आहे असं तुम्ही त्याला म्हणून बघा, मग त्याचं वागणं बघा काय होईल. दोन्ही वेळेस सारखं राहील का? सारखं राहणार नाही. तुम्ही जर तुमचं अज्ञान तुमची अविद्या कबूल केली तर तो तुम्हाला मदत करतो. तो काय करतो? तो तुम्हाला
आपण मदत करतो. पण तुम्ही जर तुमची अज्ञान कबूलच नाही केलं, तुमचं अविद्या जर कबूलच केली नाही व्यवहारामध्ये, तर तो म्हणतो ठीक मर मग, नाही का. मग काय होतं, आणि जर तो चांगला असेल तर मदत करील. म्हणजे आपण एखाद्याला जर कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधत असेल, आपण समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय आणि आपल्याला माहित नाहीये ते, आपल्याला माहित नाहीये, पण आपल्याला आपली हौस कशी असते, आपल्याला कळू द्यायचं नसतं की त्यांना आपल्याला माहित नाहीये हे त्यांना कळू द्यायचं नसतं आपल्याला, बरोबर का नाही. असा आपण प्रयत्न करतो जगताना, आपण असा प्रयत्न करतो की आपल्याला ते माहित नाही हे कोणालाही कळू द्यायचं नसतं, त्यासाठी आपण प्रयत्न करतो. नाही मग हे असं केल्यानंतर काय होईल असं आपण त्याला म्हणतो. नाही मला तिथपर्यंत माहित आहे, पण ते थोडं मी जरा लक्षात आलं नाही म्हणून विचारलं. परमार्थ ते मला बरेचसे लोक म्हणतात, महाराज हे ना ह्याचं असं आहे ना, मग असं म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे ना. हा मी तेच म्हणत होतो, मला माहितच होतं ते, तुम्ही सांगितलं ना ते मला तेच सांगायचं होतं तुम्हाला. असं लोक काय करतात, गंमत करतात, ते मान्य नाही करत. आपल्याला काही माहित नाही, आम्ही उलट आमच्याकडं कसं, आम्हाला कसं कळलं आता ज्ञानेश्वरी, आम्हाला कसं माहिती आहे हे प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी एक मी तुम्हाला उदाहरण पूर्वी फार काळापूर्वी दिलं होतं की कसं आपण अविद्येचा स्वीकार करीत नाही व्यावहारिक. एक तुम्हाला फार पूर्वी काहीतरी उदाहरण दिलं असं मला वाटतंय, ते पुन्हा सांगतो. अविद्येचा आपण स्वीकार का करीत नाही हे सांगतो तुम्हाला. तो अभिमान आपल्याकडे नाहीच आहे, तर गाळण्याचा प्रश्न कशात येतो. दोन प्रकार आहेत. अभिमान गाळणं तेव्हा शक्य जेव्हा अभिमान आहे हे पक्क होईल. म्हणजे आपल्याकडे दोष आहे हे कळलं तर आपण दोष घालवण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे दोष नाहीच आहे असं म्हटल्यानंतर घालवण्याचा प्रश्न येत नसतो, बरोबर का नाही. म्हणजे एखाद्याच्या घरात आपण जातो, त्याच्या घरात खूप पसारा असतो आणि त्याला एवढा पसारा करून ठेवतो, कुठे असं जर म्हटलं तर काय करणार. तुम्हाला घरातलं नाही माहिती, मला दुसरं उदाहरण सांगतो मी. घराच्या आतमध्ये थोडं जा, म्हणजे किचन वाट्यावर जा. किचन वाट्यावर गेलं, मी बऱ्याचशा किचन वाट्यावर लोकांच्या जाऊन पाहतो. स्त्रियांना वाईट वाटेल त्याचं, पण 90% म्हणू आपण, 90 जरा कमी केलं, मी 99 म्हणणार होतो. थोडस जास्त वाईट नको वाटायला म्हणून 90% केलं. तर 90% स्त्रियांचे जे किचन ओटा आहे अत्यंत घाणेरडी परिस्थिती असते. आपण तिथे खातो ते अन्न, बरं. आता मी अत्यंत घाणेरडी म्हटलं की स्त्रियांना, आणि मी जेवढ्या स्त्रियांना म्हटलं, मी आता काही स्त्रियांना मी स्वतः डायरेक्ट बोलतो, जाऊ दे आला तर आला राग असं म्हणून बोलतो. मग ते मला म्हणतात कुठे घाण आहे. मग ते माझ्या पाठीमागं बाकीचे म्हणतात, महाराज तर काय म्हणजे त्यांना स्वच्छ म्हणजे काय लागतं काही कळतच नाही, कसं स्वच्छ पाहिजे. 2 दिवसापूर्वी चहाचं पोतू गेलेलं पातेल्याची घाण तिथंच असते. काल रात्री जेवलेलं त्याचं जे ताटात धुतली ती वॉश बेसिन मध्ये तसंच भाताची शीतं पडलेली असतात. खालचं जे ड्रॉवर उघडलं तर काय काय असतं ते सांगू शकत नाही. तुमचा विषय नाही येतो, पण तुम्ही काय स्वच्छता करायला काय हरकत पण नाही ना. काय हरकत आहे, आपलंच किचन वाटा आहे तर झाडायला पुसायला हरकत काय त्यांनीच ठेका घेतलेला आहे का तो सांगण्याचा मध्ये जाऊ. तुम्ही म्हणाला आमच्यावर का घसरता तुम्ही. किचन वाटा ही जी गोष्ट आहे ना, ही तुम्ही बघा 90% अत्यंत घाणेरडी परिस्थिती असते. आणि त्यांना जर आपण म्हटलं काय त्यांना काहीच वाटत नाही, त्याला वाटतच नाही, त्याला कळतच नाही ते. दुसरी गोष्ट, कपाट उघडलं एखाद्याचं, कपडे इकडे तिकडे असता व्यस्त पडलेले असतात. मग त्यांना म्हटले काय पसारा करून ठेवलाय. पसारा कुठे पसारा असं त्यांना वाटत. असं गमतीचा भाग आहे ना. तर माणसाला काय आहे त्यांना कळतच नाही दोष. तसं ती जी अविद्या आहे, जे अज्ञान हे काय तर कळत नाही, आणि माणसं ते मान्यच करू शकत नाही कारण त्यांना माहितच नाही. माहित नाही नव्हे, त्यांना कळतच नाहीये. ते कळतच नाहीये की आपल्या ओट्यावर घाण आहे. काय कळत नाहीये, आपल्या ओट्यावर घाण आहे त्यांना कळतच नाही. लोक जेवण केल्यानंतर उठतात, आजूबाजूला सांडवलेलं असतं, त्यांनीच खाल्लेलं, त्यांनीच सांडवलेलं असतं. मग मी सांगत असतो की स्वतःच्या ताटाच्या जवळ पडलेलं शीतं वगैरे जे असते ती स्वतः उचलून बाजूला टाका. तरीही आजपर्यंत मला अशी एकही पंगत आपली सत्यामध्ये सापडली नाही की जिथे सगळ्यांनीच उचललंय आपल्या ताटाच्या शेजारचं. का बरं? त्याचं कारण, मग मी हा विचार केला, म्हणजे यांना कळत नाही की नक्की अडचण काय. तर मला हे लक्षात आलं की त्याला जर म्हटलं ते उचल की कुठे, त्याने सांडवलेलं त्यालाच कळत नाही.
आता अशी गंमत आता करणार काय. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की अविद्या जी आहे किंवा अज्ञान जे आहे हे बऱ्याच वेळा आपल्याला कळतच नसतं. आणि कोणी जर आपल्याला जर ते आपल्याला ज्ञानी आहोत, आपण शहाणे आहोत असं दाखवून द्यायचं असतं ना. तसं म्हणजे टोट्या वगैरे जे असतात ते स्त्रियांना जर म्हटलं तुम्ही जर नीटनेटकं बघ आम्ही किती नीटनेटकं ठेवलं, सगळं व्यवस्थितच आहे असं ते म्हणतात. आणि दुसऱ्याचं काही ऐकून घेत नाही. ऐकायची तयारी नसते, मानसिक तयारी नाही, कुठलीच तयारी नाही व्यवहारात. तर उदाहरण, एक स्त्री अशी होती की तिचं एक स्त्री म्हणजे एक मुलगी होती, तिचं लग्न झालं. तिचं लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. सासरी गेल्यानंतर म्हणजे जुनी घर आहेत असं करू, म्हणजे जुनं आपलं खेड्यापाड्यांच्या परिस्थिती, आत्ताची शहरातली परिस्थिती. तर सासरी गेल्यानंतर तिला तिच्या सासूने वगैरे सांगितलं की बाई ह्या परवा आपल्याकडे हे पाहुणे येणार आहेत, तर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. तर पुरणपोळी स्वयंपाक सगळं कर तू नीट व्यवस्थित, तुला येतो ना. सासूचं कामच असतं खोचकपणे बोलणं, आहे की नाही. येतो ना म्हणजे काय शिकवलं की नाही आई दे असं तिला म्हणायचं असतं. मग येतो ना म्हणजे काय, आता ती सूनच ती काही नाही म्हणणार आहे का. ती म्हणते तुम्ही सांगा किती करायचंय, असंच म्हणणार का नाही. पाहिजे तेवढं करणार असे म्हणते ती. कितीचं पुरण वाटू, कितीचं म्हणजे किती किलोचं वाटू, है ना. किलो मध्ये असतो हिशोब, माहिती ना तुम्हाला. तर किती किलोचं पुरण वाटू असं ती तिच्या सासूमध्ये सांगते एवढं एवढं कर. आता तिच्या पुढे मोठा प्रश्न पडतो की ही पुरणपोळी करायची कशी, कारण तिला माहितच नाही. पुरणपोळी कशी करायची तिला माहित नाही. म्हणून तुम्हाला माहिती नाही कथा, मी सांगितलेली तुम्हाला, सांगितलेली ना. सगळ्यांना माहिती आहे का नाही माहिती, नाही माहिती का. माहित नसेल तर सांगतो, नाही तर परत परत रिपीट करायला करायचं, दुसरं सांगतो काहीतरी सांगू ना. तर मग ती काय करते, म्हणजे आता तिला तर माहित नाही, मग ती काय करते तिच्या शेजारी आपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी कधी शेजारच्या आजीकडे जाते बसायला, गप्पा मारायला. आजी म्हणजे अनुभवी व्यक्ती आहे ना आजी. आता आजीला तर तिला माहिती आहे की आजीला हे माहिती असणार. आता सासूला तर विचारू शकत नाही, म्हणून आजीकडे जाते. आजीकडे गप्पा मारता 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 हळूहळू मग विषय काढते. आजी तुमच्याकडे पुरणपोळ्या कशा बनवतात ह्या प्रदेशात, ह्या भागात. आजी म्हणते आमच्याकडे पुरणपोळ्या तर बनवतात, काय मग कधी बनवतात, कशा बनवतात, असं हळूहळू ती एक एक एक. म्हणजे तुमच्या भागात पण, हो आमच्याकडे पण बनवतात. तुमच्याकडे कधी बनवतात, बैलपोळ्याला बनवतात, ह्या सणाला बनवतात, त्या सणाला. तुमच्याकडे कधी, आमच्याकडे पण त्याच वेळेस बनवतात. असं करत करत आजीला ती अशा तिने प्रश्न विचारणार की आजी काय करणार, त्याचं उत्तर देणार. मग आजी परत तुमच्याकडे पण तसंच आहे. मग असं दोघींचं पण प्रत्येक वेळेस काय होतंय, तुमच्याकडे पण आहे आमच्याकडे पण आहे, तुमच्याकडे पण आहे आमच्याकडे पण आहे, असं करत करत मग ती शेवटी येते पुरणपोळ्या बनवायच्या कशा. मग ती बरोबर आजीला फिरवते, गोल 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 करून आजीला बरोबर पकडते की आता आजीकडून सगळं हळूहळू, कारण एकदम तसं विचारू शकत नाही ना. कारण आजीने जर सासूला जाऊन सांगितलं तर अडचण आहे, तर अशी तिथे काही अडचणी आहेत. म्हणून ती मग आजीला विचारत जाते. मग आजीला लक्षात येतं की ही काहीतरी गडबड आहे, म्हणजे हिला काही माहीत नसावं. मग ती आजी तिला हळूहळू सांगायला सुरुवात करते. मग ती म्हणते हा काय करते, मग पुरण घ्यायचं, म्हणजे ती डाळ घ्यायची, वाटायची, त्याचं पुरण शिजवायचं. मग ती म्हणते आमच्याकडे असंच करतात. जे काय होईल ती प्रत्येक वेळेस काय म्हणते, आमच्याकडे असंच करतात. मग ते पुरण त्या ह्याच्यात भरून, त्याला काय म्हणतो उंडा काहीतरी म्हणतो, त्याच्यामध्ये भरून त्याला असं लाटायचं. लाटलं की ती अशी पुरणपोळी गोल तयार होते. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, पुरणपोळीला ती घ्यायची. मग ती म्हणते हे आमच्याकडे पण असंच करतात. तुमचं आमचं बरोबर सेम चाललंय, जुळतंय बरोबर. मग इथपर्यंत आजीचं तिचं बरोबर जुळलं. मग आजी आता हुशार आहे. आजी काय तिच्या पुढची असू शकते ना. तर मग आजी म्हणते आता त्याच्यानंतर एक मोठी परात घ्यायची वेगळी, त्या परातीला काठोकाठ पाणी भरायचं आणि त्या परातीमध्ये ही लाटलेली पुरणपोळी अशी सोडायची अलगद. मग ती म्हणते आमच्याकडे पण असंच करतात. आमच्या पुरणपोळ्या कशा असतात, अशीच करतात. मग उलटणं घ्यायचं, तवा जो तापलेला आहे ही पुरणपोळी ह्याच्यातून अशी काढायची आणि ती अशी तव्यावर टाकायची. आमच्याकडे पण असंच करतात म्हणे. मग कर उद्या तू पुरणपोळ्या. असं म्हणतात अज्ञान कसं असतं भयानक आहे. तर या जगामध्ये अशी सगळी लोक आहेत. तुम्ही कुठेही जा, आम्हाला माहितीच आहे, कुठल्याही महाराजाकडे जा,
तुम्हाला हे माहित नाही, 2 महाराज जर भेटले तर फार गमतीशीर विषय असतो. कधी जर काही विषय निघाला चुकून, तू तर असं म्हणतो मला सगळंच माहित आहे. मग बाबा अशा लोकांची फार गंमत करायची, कारण मी असे खूप लोक पाहिले. आपलेच मी साधक लोकांची पण गंमत करायची. मग ते एखादा विषय बाबांनाच हे सांगायचे. मग बाबा खाडकन दृष्टी उघडली, मुक्तच झाला तू, गेलाच तू, पोहोचलाच. आजी बाबा म्हणजे कसं आहेत, आजी सारखे. मग काही काही तर अजूनही उतरे ना खाली, तर त्याच संधीत आहेत की मुक्तच झालो आपण. तर ह्या आजी पण असते बरं, सगळेच काही चांगली लोक असतील असं नाही. आजी काय वाईट असं म्हणता येत नाही, की आजीने याची चव ओळखली नाही की नाही. तर अशा काही भ्रमात राहू नये. सांगण्याचा मुद्दा असा काय की आपण स्वीकारत नाही, आपण आपल्यात उणीव आहे हे स्वीकारावं लागतं. महाराज लोकांची फार गडबड असते, महाराज लोक हे स्वीकारत नाही. कारण का? गमतीचा विषय नाही. एक महाराज आहे, तर ते मला एकांतात असे म्हणे की महाराज काही खरं नाही आणि मला काही माहित नाही, आता कसं करणार माझं, तुम्ही मला काहीतरी करा, वाचवा. तर मी म्हटलं असं काही नाहीये, मी करू शकता, काही हे नाही. मग नंतर काही दिवसांनी काय झालं, काही दिवसांनी तो पुन्हा महाराजच झाला आणि त्या महाराजाच्या धुंदीतच राहू लागला. तर मी म्हटलं हा एक दिवस असं म्हणतो की माझं काही खरं नाही, मी आता डुबतोच, आता काहीतरी करून वाचवा मला, आणि हाच पुन्हा वेगळ्या फंदात पडलाय. मग करावं काय, त्याचं करणार काय ना. झालं काय मग, तुमच्यापैकी इथे बसलेला कोणीही तुम्हाला एक सोपी गंमत सांगतो, तुम्ही काहीही करू नका, फक्त अंगावर भगवे कपडे घाला किंवा माझ्यासारखा असा पेहराव घाला आणि आळंदीत किंवा तुमच्या घरी कुठेही फक्त सांगा लोकांना गुरुवारी इकडे आपल्याकडे काय आहे, म्हणजे महाराजगिरीची प्रसिद्धी करा. काहीतरी काही करू नका, आपल्याकडे गुरुवारी प्रवचन आहे, गुरुवारी आपल्याकडे हे आहे, आणि तुम्ही फक्त बसायचं, प्रवचन सांगू नका, काही सांगू नका. आजूबाजूच्यांना सांगा, पहिल्यांदा घरच्यांना सांगून ठेवा की गुरुवारी आपल्याला घरात काय करायचंय, अनुष्ठान मांडायचंय, अनुष्ठानाला मीच बसणार आहे, तिथं बसायचं, तुम्ही फक्त असं बसून राहायचं आणि कोणी आलं त्याला फक्त असं करायचं, काही करायचं नाही, आलं की फक्त असं करायचं. आणि घरच्यांना सांगून ठेवायचं, आले की साखर द्या त्यांना किंवा खडी साखर, काहीतरी जरा थोडं वेगळाचं चांगलं प्रसादासारखं वाटेल असं काहीतरी आलं की द्यायचं. पहिल्यांदा तुमच्याकडे 1 जण येईल, नंतर 2 जण येतील, नंतर 3 जण येतील, नंतर तुमच्याकडे लोक येतील. काहीच बोलायचं नाही आणि कोणी काय सांगितलं तर मौनी बाबा आहे म्हणायचं, फक्त आशीर्वाद देतात किंवा म्हणायचं भले हो त्याला भरले हो, त्याला भला हो, है ना, असं म्हणायचं. माझ्यापेक्षा जास्त लोक येतील तुमच्याकडे, माझ्याकडे जास्त लोक नाही येणार, कारण की मी मध्ये असं काहीतरी बोलतो म्हणून. तुम्ही प्रयोग करून बघा फक्त. तर हे लोक आले की ते पाया पडायला लागले की आपण शहाणे असं वाटायला लागतं. मग हे लोक म्हणतात तुमच्यात काय कमी आहे, काय होतं, तुमच्यात काय कमी आहे, तुम्ही पण सांगू शकता की, तुम्ही पण हे करू शकता की, असं लोक म्हणतात. आणि मग हा पण फुगतो, ह्याला असं वाटतं की अरे आपण पण, आपल्यात काय उणीव आहे, आपल्यात काय कमी आहे, असं म्हणतात ना. तुम्हाला लोक म्हणत असतील ना काही, तुमच्यात काय कमी आहे, तुमच्यात तुम्हाला अभंग पाठ आहे, तुम्हाला काही कीर्तन करू शकत नाही तुम्ही, म्हणतात का नाही. काय काय लोक म्हणतात बसा की तुम्ही वर, तुम्हाला काही अडचण नाही, तुम्हाला पण म्हणतात ना, त्यांना पण म्हणतात. बरं यांच्या सारखंच जर मागे लागलं तर एका दिवशी ते बसतील का नाही. हात धुवूनच लोक मागे लागले त्यांच्या. आणि सांगता माझ्यासारखा माणूस जर 1 वर्ष गायबच झाला, तर गायब होईल का नाही सांगता येत नाही, पण समजा गायबच झाला तर बाकीचे लोक म्हणतील अहो यांनाच बसवा आता, आहे की नाही. मग त्यांनाही काही उद्योग नसला, त्यांनाही वाटलं आपल्याला आता काही शेवटच्या काळात काही डोक्याला त्रास करून घ्यायचा, त्यापेक्षा महाराजांसारखं सुखसुविधेमध्ये जागा. कारण महाराज म्हणजे फार थाट असतात, आहे की नाही. ज्यांच्या घरी जेवायला जातो तेच दक्षिणा म्हणून पैसे पण देतात. हॉटेलला गेलं तर आपल्याला पैसे द्यायला लागतात, है ना. आणि महाराजांचं कसं असतंय, जायचं, जेवायचं, पैसे घ्यायचे, न्यायचं. किती लाड आहेत महाराज. मग तुम्ही नाही म्हणाल का. बरं एवढं केलं, त्यांना हार तुरे घातले, पूजा केली, तर मग महाराज पण अंगामध्ये इतकं येतं की आपल्यात उणीव आहे,
आपल्या दोष आहे हे सुद्धा लक्षात. तर ही अशी सगळी मंडळी गोळा होतात आणि ते म्हणतात आपल्यात काही कमी आहे, आपल्याला भलतेच वाटेला घेऊन जातात. हे जसं परमार्थ तसं व्यवहारात पण आहे. तर व्यवहारात आपण कोणाचंही ऐकत नाही, आपल्याला आपल्यात उणीव आहे असं वाटतच नाही. आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय वाटत असतं, कोणीतरी आपल्याला सांगण्याची गरजच नाही, आपल्याला वाटतं आपण शहाणेच आहोत. म्हणजे आपल्याला काय स्वीकारायची तयारी नाहीये, आपल्यामधले दोष, आपल्यातली अविद्या, आपल्यातलं अज्ञानपण हे आपल्याला स्वीकारायची आपली इच्छा नाहीये, तयारी नाहीये. आणि मग कोणी जर आपल्याला ते दोष दाखवले आपले, तर आपल्याला ते सहनच होत नाही. एक वेळ अशी येते सहनच होत नाही, ती इतकी भयानक परिस्थिती. म्हणजे मी जर चुकून एखाद्या महाराजाला त्याचा दोष सांगितला की हे इथं चुकतंय तुमचं, किंवा हे असा दोष आहे, अशी पण वेळ येऊ शकते की ते आयुष्यभर माझं तोंड नाही बघणार. काय करणार नाही, आयुष्यभर ते माझं तोंडच बघणार नाही. तू काय शहाणा लागून गेला. ही जशी परमार्थामध्ये गोष्ट आहे तशीच व्यवहारातही असते. आपल्याला जर एखाद्याने कोणी काही सांगितलं, आपण आपल्याला जर ते लागलं तर आपण म्हणतो ह्याचं आपण आयुष्यभर तोंड नाही बघायचं, कारण त्याने उणीव आपली काहीतरी दाखवली असते, आपला दोष काहीतरी दाखवला असतो. आणि हा काय आहे, हा अभिमान आहे. हे काय, पुण्याचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान, चांगल्याचा अभिमान घालवा असं मी तुम्हाला म्हणतच नाही. सध्या तरी तुम्हाला असं काही म्हणत नाही. मी तुम्हाला असं म्हणतोय की तुम्हाला कशाने अडथळा आलाय तो भाग त्याच्या विरुद्ध आहे, दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे आपल्यात जी उणीव आहे, आपल्यामध्ये जी अविद्या आहे, अज्ञान आहे, हे स्वीकारायची तयारी जर झाली तर आपण आपोआप अभिमान रहित होतो. मग अभिमान रहित जर सून असेल तर सासूला डायरेक्ट म्हणते नाही मला माहित नाही पुरणपोळी कशी बनवायची, तुम्ही मला शिकवा, सांगा मला. मग सासू काही सरळ असेलच असं म्हणता येत नाही. ती म्हणते तुझ्या आई बापान तुला शिकवलं काय, कुठली मुलगी केली, कसली केली, काय केलं. पण तरी जर सून जर एकदम असे म्हटले नाही येत मला, मी नाही शिकलेली, पण सासू नाक ओरडून का होईना म्हणा, शिव्या शाप देऊन का होईना म्हणा, पण तिला शिकवेल का नाही, का नाही शिकवायची, बरोबर का नाही. पण त्याने काय होईल की सुनेला सुद्धा आपलं हे राहील की नाही आपल्याला नाही येते, त्यामुळे ती आपोआपच लीनता राहते, आपोआप तो अहंकार येत नाही. पण ती म्हणले मला जर माहितच आहे तर मग फार अडचण येते. काय होतंय, मग अहंकार येतो. त्याच्यानंतर ते बनवणार कसं, त्याचं चव काय असणार हा भाग निराळाच आहे. पण अभिमान, अहंकार येतो, तो व्यवहारामध्ये घातक असतो, परमार्थातही घातक असतो. तो व्यवहारात जो लीन आणि शांत होऊ शकतो, जो आपल्या उणीवा, आपलं अज्ञान स्वीकारू शकतो, तो गतिमान होऊ शकतो, तो पुढे जाऊ शकतो. तो अज्ञान स्वीकारायला शिका. अज्ञान, अविद्या, दोष, उणीवा आपले जे आहे ते काय करायला पाहिजे, आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे, स्वीकारायला शिका. ते नाही जगासमोर कबूल करताल तरी स्वतःलाच, स्वतःचं अज्ञान, स्वतःच्या उणीवा स्वतःला तरी स्वीकारता आले पाहिजे. स्वतःला माझेच मला उणीवा जर स्वीकारता आल्या ठामपणे, स्पष्टपणे, तरी फार मोठं काम होईल. बरं त्या उणीवा दिसतील कशा, लक्षात कशा येतील, आपल्या मनाची ही तयार झाली की आपण ते स्वीकारायला तयार आहे, की आपल्याला ते दिसायला लागतं, आपल्याला लक्षात यायला लागतं, आपली तयारी झाली. पण आपल्याला ते सहजासहजी होत नाही. आपल्याला उलट कोणीतरी म्हटलं ते टोचतं, यातना होतात. मी तुम्हाला मगाशी जे म्हणालो, काय होत असतं याने, फार यातना होतात, फार टोचतं ते. मग आणि इतकं टोचतं काय कायचं तर मरेपर्यंत ते लक्षात राहतं. म्हणजे एखाद्याला जर कोणी जर आपल्याला एखादं टोचलं तर ते आपली उणीव जर कोणी आपल्याला दाखवून दिलं, ती कुठपर्यंत टोचते आपल्याला, बऱ्याच वेळा ते मरेपर्यंत टोचत राहते. त्यामुळे आपण ही अविद्या म्हणजे स्व अज्ञान आपल्याकडे आहे हे स्वीकारू का, आपण स्वीकारणारच नाही, स्वीकारतच नाही. आपण स्व अज्ञानाचा स्वीकार आपण करू शकत नाही, किंवा त्याचा प्रश्नच राहिलेला नाही आपला. हे इकडे जर तुम्ही सावध झाले, शांत स्थिर झाले, तर तुम्हाला हे लक्षात येईल की आपण स्व अज्ञानाने ग्रासलेलो आहोत. आणि मग जर तुम्ही परमार्थ करू लागले तर परमार्थात आल्यानंतर तुम्हाला काहीतरी कळेल की अहम ब्रह्म अस्मी, असं तुम्ही वाचाल कुठेतरी, तुम्हाला कळेल कुठेतरी, कोणीतरी सांगेल, तुम्ही काहीतरी ग्रंथ वाचाल, मग तुम्हाला असं वाटायला लागेल आपल्याला कळलं सगळं. काय वाटायला लागेल, मग काय वाटायला लागेल, कळलं आपल्याला, आता आपल्याला माहित झालं काय आहे काय नाही. आपण मग वाटायला तुम्ही परमार्थात गेले, हे सोडून तुम्ही परमार्थात पोहोचले, तर तुम्हाला परमार्थात आल्यानंतर काय व्हायला लागेल,
आपल्याला माहित झाला आता काय एवढं विशेष नाही, आपल्याला कळलं असं वाटायला लागेल. आता जरी तुम्ही संसारी गृहस्थी लोक दिसताय, तुम्ही जर चुकून हे सगळं सोडून आश्रमात गेले तर मग तर तुम्ही कोणाचंच ऐकू शकत नाही. आश्रमात गृहस्थी मनुष्य ऐकू शकतो, आश्रमात गेलेला मनुष्य कोणाचंच ऐकू शकत नाही. मग एकाच आश्रमात 2-4 लोक जर राहिले तर ते एकमेकांचं पण ऐकू शकत नाही नीट, पण त्याला प्रत्येकालाच वाटतं मी शहाणाच आहे. ही काही फक्त आपली इथली परिस्थिती नाही, जगतभर सर्वत्र असंच असतं, सगळीकडे असंच असतं. म्हणून काही काही ठिकाणी काय आहे की शहाणे आश्रमवाले असतील तर ते बरोबर बांधून ठेवतात एकमेकाला, ह्याचं हे काम, ह्याचं हे काम, ह्याचं हे काम, तू तुझ्या कामात लक्ष दे, तू तुझ्या कामात लक्ष दे, तुझ्या कामात आहे. याने याच्या कामात ढवळाढवळ करायची नाही, त्याने त्याच्या कामात ढवळाढवळ तुमचं तुम्ही बघा, असं करून बांधून ठेवतात. जर यांना खुलं सोडलं आणि एकत्र आणलं तर मग काही खरं नाही, बरोबर नाही. त्यामुळे एकदा का पारमार्थात आला की मी शहाणा आहे, मला कळलंच आणि आता दुसऱ्याला काही माहित नाही असं वाटायला लागतं, म्हणजे अविद्येचा स्वीकार होत नाही. तर तो अभिमान पुन्हा काय होतो, दृढ होतो. मग तो अभिमान घालवणार कसं, तर हा जो तिसऱ्या देहाचा अभिमान आहे, स्व अज्ञान न स्वीकारणे, हा सुद्धा काय आहे, अभिमान आहे. तो ज्या दिवशी तुम्ही स्व अज्ञान स्वीकाराल, स्व अज्ञान गलिते, आता म्हणजे देहाभिमानी गलिते म्हणजे काय, स्व अज्ञान गलिते. आता स्व अज्ञान गलितेसाठी काय करावं लागतं, स्व अज्ञान स्वीकारा, ते आपण गलतं. उलट प्रक्रिया याची, स्व अज्ञानासाठी ज्ञान प्राप्त करा असं शास्त्र म्हणतं. मी तुम्हाला सांगतोय, स्व अज्ञान काय करा, स्वीकारा ठामपणे. तुम्ही म्हणाल आम्ही स्वीकारलं म्हणूनच आम्ही इथं आलो, नाही. तुम्ही सगळ्याचा सर्व संघ परित्याग केल्यानंतरही, 4 वेद पाठ केल्यात तरी, सगळे अभ्यास केलं तरी, जर तुम्हाला ठामपणे लक्षात आलं की मला कळलेलं नाही काय अजून, माझ्यामध्ये कुठेतरी उणीव आहे, हे तुम्हाला ठामपणे लक्षात आलं आणि तुम्ही ते स्वीकारलं, तर तो स्व अज्ञानाचा अभिमान जातो. तर काय होतं, 4 पुस्तकं वाचले की आपण शहाणे झालो असं वाटायला लागतं. व्यवहारात सुद्धा 4 पुस्तकं वाचले तर काय वाटतं, आपण शहाणे झालो असं वाटायला लागतं. एकदम नैसर्गिक आहे गोष्ट. तुम्ही लहान मुलाला शाळेत पाठवा, ते एबीसीडी जर शिकलं, त्याला एबीसीडी पूर्ण माहित नसते, आई बापाला शिकवतो ए बी, त्याच्या आई बापाला सगळे सेंटेन्स माहित असतात इंग्लिश मधले, आणि ते आई बापाला शिकवतो. आई बाबाचं कौतुक करायचं असतं म्हणून हो हो म्हणतात, छान म्हणतात, आहे की नाही. पण वास्तविक तो अहंकार जो असतो तो सहजच तयार होतो व्यवहारात सुद्धा. म्हणजे एखादं पुस्तक वाचलं तरी त्याला काय वाटायला लागतं, आपण फार शहाणे झालो. तसंच परमार्थामध्ये सुद्धा जर आपण काही अभ्यास केला, शास्त्र वाचलं किंवा श्रवण केलं किंवा कुठल्या तरी पद्धतीने आपण काहीतरी केलं की त्याला असं वाटायला लागतं आपण शहाणे झालो. हे तर फार लांबची गोष्ट आहे, अभ्यास करणं वगैरे किंवा श्रवण करणं. 1-2 अभंग जर भजनामध्ये पाठ झाले तरी त्याला असं वाटायला लागतं की आता आपण काय केलं आणि काय नाही केलं. 1-2 अभंग जरी भाजनात चुकीच्या शब्दांचे जरी पाठ झाले तरी त्याला असं वाटतं की आपण फार मोठे पारमार्थिक माणूस आहेत असं त्याला वाटायला लागतं. बरं, सुरुवातीला अभंग गाता येत नसेल तर थोडं ठीक असतो, जरा दबून असतो तो, पण चुकून जो प्रॅक्टिस झालीच त्याची गायनाची, तर तो त्याच्या समोर जर पंडित आणून बसवला आणि पंडितांनी जर एक आलाप घेतला तर हा पुढच्या सणामध्ये जरा थांब मीच आलाप घेतो, त्याचा काही संबंध नसतो आलापाचा. त्याला आरोह अवरोह काही माहित नसतं. पण मी भाषणामध्ये बघतो की ह्याच्या बाप जातीत कोणी शास्त्रीय गायन शिकलं नसेल पण हा आलाप घेतो का नाही. पंडित जर एखादा गायकी मधली ज्याला सगळी माहिती त्याने जर आलाप घेतला तर हा भजनात गाणारा सुद्धा हा सुद्धा आलाप घेऊन दाखवतो. कोणालाच काही कळत नसतं. पंडित म्हणतो आता गाव तिथं काय करणार आहे, म्हणजे चढावून, म्हणजे मला काही माहित नाही असं काही समजू नका असं दाखवायचं काय असतं त्याला. आणि बऱ्याचशा तुम्ही आलाप घ्यायला लागले तसं होतं बघा बऱ्याच आहे ना. म्हणजे एखाद्या महाराजांनी खाणाऱ्यांनी एकाने आलाप घेतला की त्याचा आलाप संपण्याच्या आत दुसरा कोणीतरी आलाप घेतल्याशिवाय तो राहतच नाही, ऐकतच नाही. बरीचशी चरण त्यासाठी ठेवलेली असतात अभंगामध्ये आहे ना. ध्रुपद शक्यतो बऱ्याच ठिकाणी तसंच ठेवतात ते. मग त्याला काय घेणं देणं नाही, त्याला देवाचं भजनाचं काही त्याला घेणं देणं. त्याला त्याचा फक्त घसा कसा उत्कृष्ट आहे त्याला दाखवायचं असतं. संध्याकाळी कचोरी खातो, सकाळी वडापाव खातो, त्याच्या घशाचे फार वाट लागलेली असते, तरी सुद्धा आजूबाजूच्यांना नको नकोसं होतं, पण तो आलाप घेतल्याशिवाय राहत नाही. हे सप्त्यामध्ये सगळीकडे पाहायला मिळतं. मी बरेच लोकांना सांगतो आता बंद करा, पण लोक काय ऐकत. काही तर ते मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या करून आलाप घेतात. म्हणलं काय करतो, नको करू ना.
नाही तुझा घासा ताणायची गरज, कारण तुझा घासा नाही उपयोगाचा. पण मग मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या करून करून आलाप घेतात, कारण आपलं ज्ञान पाजळायचंच आहे ना. तसं काही काही लोक अभंग त्याच्यावरचे अर्थ वाचून पाठ करून कीर्तन करतात. नाही तुला माहिती ना, गप कशाला करतोस कीर्तन, तुला नाही माहिती. ते 10 पुस्तकाला धांडोळा घेऊन शोधून एका ओळीचा अभ्यास करून मग प्रवचनाला जाऊन प्रवचन करून येतो. तुला माहित नाही, नको करू ना, तुला अधिकार नाही, तो तुझ्याकडे उपसत नाही किंवा तुझ्यावरती कृपा पण नाहीये, मग करतोच कशाला. बरोबर का नाही? लता मंगेशकरला कोमट पाण्याच्या गुळण्या करावं लागत असतील का आलाप घ्यायला? लागत असतील? नाही, तिचं ते उपजत आहे, तिचा कंठच आहे तसा. आणि आपल्या लोकांना असं जमल का? तर मेश्रामचा आवाज जातो तसं म्हणून आपला जाईल भाई, विनाकारण कशाला वर न्यायचा आवाज? नाही, वरच्या पट्टीत म्हणा, वरच्या पट्टीत, वरच्या पट्टीत म्हणता म्हणता वरच्या पट्टीत जाशील. बरं, लोकांच्या कानांचा पण काहीतरी विचार करा ना, नाही का? तुम्हाला माहित नसेल एवढं, माहिती? कारण वरच्या पट्टीत म्हटलं तरच देवाला ऐकू येतं, खालच्या पट्टीत अजिबात ऐकू येत नाही देवाला. देव काय बाहेर आहे का? आपल्याला जे पेलवतं ते करायला पाहिजे. आपल्या उणीवा हे काय ज्ञान पाजळण्याची हौस आहे. म्हणजे फक्त परमार्थात असं नाही, आपण परमार्थामध्ये जे अनेक साधनं करतो त्याच्यातही हीच परिस्थितीमध्ये माणूस इतका गुरफटलाय. तुम्ही म्हणाले लहान लहान गोष्टी तुम्ही काय सांगता, इतकी छोटी गोष्ट आहे पण त्याच्यात आपण गुंतलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण काय झालेलं आहे, आपल्या अविद्येचा स्वीकार करू शकत. इतक्या लहान लहान गोष्टी, साधारण गोष्टी, पण साधारणपणे व्यवहार असो का परमार्थ असो, सगळीकडे काय परिस्थिती, आपण आपल्या काही स्वीकारत नाही. आपण अविद्या, अज्ञान किंवा आपले दोष उणिवा जे ते स्वीकारत नाही. आपण आपलं ऐकवण्याचा प्रयत्न करतो. आणि ही हौस जन्माला आल्या मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनाच असते. एक म्हातारा मनुष्य होता. म्हातारा मनुष्य रिटायर झाला. रिटायर झालेला मनुष्य, मी एक दिवस आसन प्राणायाम करत होतो चुकून त्यांच्या घरामध्ये. तर मी आसन प्राणायाम, मी आता तरुण माणूस, म्हणजे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता तो म्हातारा रिटायर झालेला माणूस, म्हणजे काहीतरी फरक आहे नाही का आमच्यात. मग मी आसन वेगळे वेगळे पद्मासन किंवा असं काही करून वेगवेगळे मयुरासन वगैरे करू, आता त्याला जमणार आहे का? मग तो म्हटलं जरा थांबा तुम्ही, मी तर असला व्यायाम केलाय. म्हटलं कसला व्यायाम केला? आत्ता दाखवतो मला. मग आता त्यांनी जोर बैठका मार, हे दंड बघा म्हटले माझे, हे बघा काय बॉडी आहे का काय आहे. आता जाऊ द्या, म्हातारपणामुळे जरा गळली आहे, पण कोणी माझ्या समोर उभं राहत नव्हतं. म्हटलं बरोबर नसेल राहत. म्हटलं करा मग आता हे मयुरासन. मग केलन घेतला पाय वाकडा करून. आता महाराज हे दुखायला लागलं. दुखायला लागला तर तू बघ तुझं तू, मी काय करू? आता म्हातारा माणूस आहे, गप बसायचं का नाही? मी जर 100 जोर काढू शकतो, तो रिटायर झालेला म्हणून 100 जोर काढील का? उदाहरण जमल का त्याला? आपली ऐपत बसावं. आपण कशाला ज्ञान पाजळावं विनाकारण, हे की नाही? तसं आपलं आता वय झालं, आपल्याला जमल का कचोरी वडापाव सगळं खाल्लं? जमल का? बघावी आपली ऐपत काय ना. तर हाणतो भजी, हाणतो कचोरी, हाणतो काही खातो, पचतय का नाही, जमतय का नाही, 2-2 पोळ्या 3-3 पोळ्या खातो. आपली ऐपत काय आहे? दाखवायचंय आपल्याला. ती आमटी फक्त शेजारच्याला दाखवायचे म्हणून पितो का? कुठं नको तिथे तिथे आपण व्यवहाराचं काय करतोय, आपलं ज्ञान पाजळतोय. काय करतोय? आपलं शहाणपण दाखवतोय. आणि आपल्या शहाणपण दाखवण्याच्या नादामध्ये आपण काय विसरलो, काय अडचण झाली, आपण ह्या अविद्येचा स्वीकार पण करू शकत नाही. तुम्ही अविद्येचा स्वीकार केला, असं व्यवहारातूनच हे लक्षात घेतलेलं. अविद्येचा स्वीकार करू शकलात तर तुम्हाला अविद्येचा नाश करता येईल, त्याचा अभिमान घालवता येईल. कसा जाईल हा फार मोठा गमतीचा विषय, पण जाणार आहे नक्की. अपोमत तुमचा त्याचा काय होईल? अभिमान जाईल. कसं? उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचं पाप स्वीकारलं, म्हणजे तुमचा दोष स्वीकारला, कोणाकडे? स्वतःकडे, स्पष्टपणे, पारदर्शकपणे, ठामपणे जर स्वीकारला तर काय जाईल? त्या पापाचा जो भय आहे ते जाईल. त्याच्या सापेक्ष असलेल्या पुण्याची हौस जाईल. त्याच्यामुळे त्या द्वंद्वातून तुम्ही बाहेर. अगदी त्याचप्रमाणे त्याचा अहंकार नष्ट होईल, लीनता येईल शरीरामध्ये, अपोमत. त्याचप्रमाणे अविद्येचा जर आपण स्वीकार करू शकलो पुढे,
स्व अज्ञान म्हणजे स्व अज्ञान रूपी या अविद्येचा जर स्वीकार करू शकलो, हा पारमार्थिक विषय आहे. जर तो आपल्याला स्वीकार करता आला तर तत् सापेक्ष असलेलं ज्ञान सुद्धा आपलं जाईल. म्हणून जिथपर्यंत अविद्या सापेक्षित ज्ञान जात नाही तिथपर्यंत अज्ञान जात नसतं. अज्ञान कशावर जगलेलं आहे? अविद्या सापेक्षित ज्ञानावर अज्ञान जगतं. हे जरा वाक्य ते अवघड आहे. तुम्ही अनेक वेळा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊ शकतो. काय वाक्य आहे माझं? बऱ्याचशा लोकांना ऐकलंच नाही, त्यामुळे म्हणतात काय सांगितलं तर परत सांगा. लक्षच नाही, त्यांचं लक्ष लागलं कधी संपवतात. काय वाक्य सांगितलं सांगा बरं, कोणी सांगतात? किती लोक सांगू शकतात? फक्त हात वर करा, असं केलं तरी चालतं. मी सांगितले वाक्य तसे तसे सांगू शकतात. बरेचसे लोक तर म्हणजे आता प्रश्नच पडला काय सांगितलं तो महाराजांनी. होतं कारण आपल्याला एवढा वेळ बसला की पुढे असं ट्रेस येतो. नाही सगळे नाही सांगू शकत. मी कोणीच सांगू शकत नाही असं म्हटलो का? एवढं काय ढ वर्ग आहे का असं मी समजत नाही. अविद्या सापेक्ष ज्ञान हेच अविद्येला जगवतं आहे ना. अविद्या सापेक्षित ज्ञान जे असतं तेच अविद्येला जगवतं. अर्थात जे अधिष्ठान ज्ञान आहे ते कधी अविद्येला आणि अविद्या सापेक्ष ज्ञानाला जगू देत नाही. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने मुक्ती होत असते. अविद्या सापेक्षित ज्ञानाने कधी कुणी मुक्त होऊ शकत नाही. मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागतं? अधिष्ठान ज्ञानाचा बोध व्हावा लागतो. मग अविद्या सापेक्षित ज्ञान कधी जगू देत नाही. आणि अविद्या सापेक्षित ज्ञान कधी तयार होतं? म्हणजेच मी शहाणा आहे हे अविद्या सापेक्षित ज्ञान आहे. म्हणजे मला कळलं असा जो म्हणे तो काहीच नव्हे. आता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आहे. म्हणजे मी जेवढा विषय सांगितला तू आता काय तोच विषय फक्त मी जरा वेगळ्या पद्धतीने वर्णन करून सांगितला. त्यामुळे ती जी ओवी आहे तीच आहे की जो असं म्हणतो की मी झालो तो काहीच झालं, तो डुबला तिथेच. पण आधी व्यवहारातून सुरुवात करा. तुम्ही म्हणाला आम्ही काय करावं? तुम्ही आधी व्यवहारात सुधरा. ज्याचे आईक धड नाही त्याचे परत्र पुसो काही. आधी व्यवहारात सुधरा. म्हणजे व्यवहारात सुधरा म्हणजे व्यवहारामध्ये लीनता ठेवा. आपल्यामध्ये लीनता पाहिजे, आपल्यामध्ये नम्रता पाहिजे, आतमध्ये आपल्याला आपल्या सगळ्या दोषांचा स्वीकार करण्याची पूर्ण तयारी पाहिजे. तुका म्हणे माझे माझे पोटी बळकट दोष. हे स्वीकारलंय त्यांनी आहे ना. त्यांनी म्हटलं म्हणजे काय केलंय? हे स्वीकारलंय. हे पूर्णतः स्वीकारून आणि ते जगापुढे प्रगट करत बसण्याची आपल्याला गरज नाहीये. आपण काय आहोत हे आपल्याला माहित पाहिजे. आपली ओळख जगाला काय आहे याला काही किंमत नाही, पण आपलीच आपल्याला ओळख खरी असावी. कशी असावी? आपलीच आपल्याला खरी ओळख असावी. आणि आपलीच आपल्याला खरी ओळख आहे का नाही हे मात्र आपल्याला कुठेतरी तपासलं पाहिजे. मग शास्त्र किंवा सद्गुरू यांच्याकडून आपल्याला तपासलं पाहिजे की आपण खरे आहोत. बरेच लोक माझ्याकडे येतात मला म्हणतात महाराज बघा सांगा मी असं म्हणतो ते बरोबर आहे का नाही. म्हणजे ते मला म्हणतात सांगा बरोबर आहे का नाही. तुला विचारतोच कशाला? मला तुला कळलं ना बरोबर आहे मग जा तू. म्हणजे ते मला आग्रह धरतात की म्हणा काय आम्हाला जो आता अनुभव आला तो बरोबर आहे असं तुम्ही शिक्का मारा. आता ह्याला काय म्हणावं? आम्हाला आता जे काही वेगवेगळे अनुभव यायला लागले ते तुम्ही बरोबर म्हणा असं शिक्का मारण्यासाठी महाराज बसले काही ते असं म्हटलं म्हणजेच तिथं अहंकार आला. तिचा विषय तिथे संपलेला असतो नाही का. तर आपण आपली जी ओळख आहे ही स्पष्ट करून घेणं गरजेचं असतं. आणि आपली ओळख स्पष्ट करून घेण्यासाठी आपण किती शहाणे झालो हे तपासू नका. सोपं गणित आहे. आपण किती शहाणे आहोत हे तपासूच नका. कारण अख्ख्या जगात आपण अनंत जन्मापासून हेच काय करत आलोय? दाखवत चाललोय की मी किती शहाणा आहे, मी किती शहाणा आहे, मी किती शहाणा आहे. हेच आपण जगाला मांडत चाललोय. हे बंद करा. पहिलं काय करायला लागेल? पहिल्यांदा तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेलं हेच करता का नाही? म्हणजे मी किती शहाणा हे दाखवतं का नाही? व्यवहारातल्या पर्यंत परमार्थामध्ये आपण हेच करत असतो. ज्यांना काही माहीत नाही ते लोक सुद्धा हेच करतात. तर मी किती शहाणा आहे हे जे दाखवणं हे बंद करा. काय करा लक्षात घ्या? मी किती शहाणा नाही हे दाखवत सुद्धा. म्हणजे मला काय कळत नाही हे सांगत चला. आणि ते जर हृदयापासून तुम्ही करू शकले व्यवहारात सुद्धा तर तुम्ही व्यवहारात सुद्धा खूप उत्कृष्ट होऊन जाल. तुम्ही कुठल्याही घरात जा, नवीन सून असेल किंवा नवीन नवरी आली असेल तर किंवा काही दिवस जरी झालेली असेल
तरी तिला आपण जाऊन त्यांना जर विचारलं काय काय बाई कसं आहे, तर ती सगळं, आपण तिच्याशी बोलायला लागलो ती सगळं सांगते तिला काय काय येतं. एक उदाहरण म्हणून नवरी किंवा मुलीचं सांगतोय मी, सगळ्यांचं असंच आहे बरं. एक उदाहरण म्हणून काहीतरी सांगायचं, पण ती कधीच तुम्हाला सांगणार नाही की हे मला येत नाही. ती कधीच अशी तुम्हाला यादी देत नाही. आपण कधीच कोणाला ही यादी देत नाही मला हे येत नाहीये किंवा हे ह्या माझ्या उणीव आहेत, आपण कधीच कोणाला सांगत. मग तुम्ही जर असं सांगायला लागले तर काही शहाणे लोक आहेत म्हणजे तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग वाले आहेत. आपल्याला हे येत नाही, आपल्याला हे माहित नाही, हे स्वीकारता आलं पाहिजे. हे आपण जेव्हा स्वीकारू तेव्हा आपण स्थिर होतो, आपण शांत होतो, आपल्याला अहंकार जातो, अभिमान जातो. आणि अभिमान गळणं हे फार गरजेचं. तर ज्ञानाचा अभिमान जाण्यासाठी अविद्येचा अभिमान जावं लागतो. पण अविद्येचा अभिमान कसा जाईल, अविद्या ओळखली किंवा अविद्या जर आपण स्वीकारली तर त्याचा अभिमान जाऊ शकतो. नाही तर परमार्थात आल्यानंतर इतकं भयानक आहे की परमार्थामध्ये अविद्या सिद्धच नाही असं लोक म्हणतात. लोक मला काय म्हणतात, महाराज अविद्यायनी नावे अविद्याच नव्हे. तुम्ही कुठलं काय सांगताय, सगळं अत्यंत भावरूप आहे, सगळं अविद्या रूप आहे. बरेचसे लोक आपले इतके शहाणे झाले, ते असं म्हणतात ठीक आहे सगळ्याचा अत्यंत भाव आहे, आम्हाला सगळं माहिती आहे, पण आता तरी सुद्धा मग रडतोय आम्ही. का रडतोय मग, सगळ्याच अत्यंत भाव, मग आता काय रडायचं करा, मग एवढं काय फारच त्रागा करून घ्यायचं करा, सगळ्याचाच अत्यंत भाव आहे. तर सगळ्याचा जर अत्यंत भाव असेल तर मग तुम्हाला त्रासच व्हायला नको, कसलाच काही त्रास व्हायला नको. मग सगळंच तुम्हाला माहिती आहे तर मग रडायचंही काही कारण नाही, मग कुठेही जायचं काही कारण नाही, है ना. नाही आम्हाला सगळं माहिती आहे पण तरी आम्ही जातो, म्हणजे याच्यामध्ये काय काय दिसतं, माझं पोट भरलेलं आहे पण तरी काहीतरी थोडं वाढा असं म्हटलं म्हणजे काय लक्षात आलं, माझं पोट भरलेलं आहे पण काहीतरी खायला आहे का बघा घरात असं म्हटलं तुम्ही काय म्हणावं, नाही गमतीने जेवतोय तो, काय करतोय गमतीने जेवतोय तो असं म्हणता येईल का. म्हणून फसवून चालत नाही कोणाला, स्वतःला. उणीव अविद्या असे हे जे उलट धर्म आहेत ह्या सगळ्यांचा पहिल्यांदा स्वीकार करत जर आपण चाललो तर आतमध्ये असलेल्या स्व अज्ञानाचा पण आपण साक्षात स्वीकार करू. आपल्याकडे स्व अज्ञान आहेच आहे, त्याचं कारण असं की आपण हा देह घेऊन फिरतो आहोत. ह्या देहाला आपण घेऊन ज्या अर्थी फिरतो आहोत याचा अर्थ आपण स्व अज्ञान कधीतरी स्वीकारलेलंच आहे आणि म्हणून त्या स्व अज्ञानाला आपल्याला काही लगेचच हटवता येणार नाही. त्यासाठी त्या स्व अज्ञानाला स्वीकारण्यासाठी आधी जो प्रवास करणं अपेक्षित तेवढा प्रवास करा आणि तो काही जगापुढे मांडत बसू नका. स्वतःला निर्णय लावा, मी शहाणा आहे हा जो आपला गैरसमज असतो तो पहिल्यांदा हटवत चला. व्यवहार कुठलाही असो, कितीही शहाणा मनुष्य असला तरी त्याच्यापेक्षा शहाणा जगात कुठेतरी उपलब्ध असतो. कितीही शहाणा मनुष्य असला तरी त्याच्यापेक्षा शहाणा जगात कुठेतरी उपलब्ध असतो. त्याला व्यवहारात म्हणे शेरात सव्वा शेर कायम भेटत असतो. या सृष्टीमध्ये कितीही शहाणा मनुष्य असला कुठल्याही क्षेत्रामध्ये तरी त्याच्यापेक्षा शहाणा कुठेतरी उपलब्ध होणार आहे. हे जर एखाद्याने लक्षात ठेवलं तर तुला कधीच अहंकार येत नाही. मी याच्यावर खूप विचार केला. मी असा विचार केला की मला सर्वोत्कृष्ट ज्ञान जे काही असेल ते प्राप्त जरी झालं, मी असा 15-20 वर्षापासून विचार करत आलो, सर्वोत्कृष्ट जरी ज्ञान प्राप्त झालं तरी हे ज्ञान कोणालाच प्राप्त झालं नाही असं जगात आहे का? असं नाहीच आहे, कोणीतरी असणारच आहे. मग आपल्याला त्याच्यामध्ये गर्व करण्याचं किंवा आपल्याला त्याच्यामध्ये जास्त मीच शहाणा आहे असं मानण्याचं किंवा तसं ठामपणे समजत राहण्याचं काय कारण? सगळेच आपल्यापेक्षा पुढे असू शकत नाही, सगळेच आपल्यापेक्षा मागे असू शकत नाही आणि जे काही सर्वोत्कृष्ट असेल त्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. मग आपल्याला अहंकाराचं काय कारण, त्याला अभिमानाचं काय कारण आहे आपल्याला? म्हणून कुठलंही क्षेत्र असलं तरी दीनता ही तेव्हाच येते जेव्हा आपण शहाणे आहोत हा भाव आपण सोडू. मी शहाणा आहे असं म्हटलं की उथळ पाण्याला खळखळाट, मी शहाणा म्हटलं की विषय संपत असतो. म्हणून मी शहाणा आहे असं कुठेही म्हणायचं नाही, व्यवहारातही आणि परमार्थातही. आणि कोणी आपण असं जर म्हटलं तरी व्यवहारातली किंवा परमार्थीत लोक आपल्या पाठीमागे धावतात आणि ते म्हणतात तुम्ही शहाणेच आहात, तुम्ही शहाणेच आहात, तुम्हाला काय कळत नाही का? आणि मग आपण काय करत असतो, फसत जातो. या लोकांच्या नादामध्ये आपण काय होतो, फसतो. म्हणजे मी जरी असं ठरवलं, मी असं जरी म्हटलं की मला काही कळत नाही, मी असं जरी म्हणायचं ठरलं मला काही माहित नाही असं समजा मी म्हणायचं ठरलं, तरी 4 लोक तरी गोळा होतील आणि ते मला काय म्हणतील, नाही नाही महाराज तुम्ही श्रेष्ठ आहात असं म्हणतील का नाही? का नाही होणार गोळा? आणि असं मी काय तुम्ही कुणीही जरी म्हटलं तरी तसंच होणार. म्हणून हा जो तोटा आहे हा कोणाचा आहे? आपला हा तोटा आहे. हा काय आहे?
हा आपला तोटा आहे. म्हणून दोष स्वीकारणं व्यवहारामध्ये हे सगळे, आणि परमार्थामध्ये अविद्या म्हणजे स्व अज्ञानाचा दोष आपल्याला स्वीकारावा लागेल. तो स्वीकारण्यातच त्या दोषाचा नाश आहे. तो स्वीकारण्यातच त्याचा, काही दोषाचं कसं असतं की तो स्वीकारण्यातच त्याचा नाश होतो. गमतीची गोष्ट आहे की नाही, तो स्वीकारण्यामध्ये त्याचा नाश कसा होतो. एखादा जो दोष असतो आपल्यामध्ये, तो दोष आपण प्रगट करता क्षणी त्याचे सगळे परिणाम गायब होतात. म्हणजे तुम्ही कबुली दिली, काय होतं त्याचा अर्थ काय, तुम्ही कबुली दिली की त्याचे सगळे परिणाम गायब होतात. मग समोरचा लगेचच काय होतो, त्याचे वेगळे भाव जे ते नष्ट होतात. उदाहरणार्थ, माझ्याकडे जर एखादा विद्यार्थी आला आणि तो जर मी त्याला जर काहीतरी कारणाने पकडलं आणि तो जर मला फिरवत राहिला गोल 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 गोल, नाही मी असं केलेलंच नाही, असं नाहीच असं नाहीच असं म्हणत राहिला, तर मग मी काय करतो, मग मी त्याला अजूनच तासायला सुरुवात करतो, त्याला काही सोडत नाही. मग पण तोच जर विद्यार्थी माझ्याकडे आला आणि तोच मला म्हटलं, सर हे माझं चुकलेलं आहे आणि हे मला मान्य आहे. माझ्याकडे एक मागच्या आठवड्यात विद्यार्थी आला, तो मला म्हटला मी मागच्या सायकलमध्ये एकही लेक्चर अटेंड केलं नाही, एकही लॅब अटेंड केली नाही, मला या सायकलमध्ये तुम्ही प्रवेश द्या. तर म्हटलं तू काय करत होतास. काही नाही सर, मी काही करत नव्हतो, मी आजारी नव्हतो, मी कुठेही गेलो नव्हतो, पण काहीही करत नव्हतो, पण तरी मी काहीच करू शकलो नाही, तरी मी आलो नाही. म्हटलं नक्की काय विचार करायचा मनात, काय अडचण काय होती. मला सुचत नव्हतं काही, म्हणजे काय करावं काय करू नये असं मी काही करत नव्हतं. त्याला मग आम्ही सगळे विचार केला, जाऊ त्याला काहीच नाही, त्याला सोडून दिला, त्याला काहीच त्याला कुठला त्याच्यावर ऍक्शन काहीच नाही, त्याला सोडून दिला. दुसऱ्या सायकलमध्ये प्रवेश. एक विद्यार्थी आला, तो म्हटलं मी फार आजारी होतो. तू का नाही आला, मी फार आजारी होतो. आता मी काय म्हणणार, जा अटेंड कर म्हणणार का, नाही मी त्याला म्हणणार मेडिकल सर्टिफिकेट दे. झाली का नाही अडचण. आता तो आजारी नसला तर त्याला काय करावं लागणार, त्याला शोधावं लागणार डॉक्टर कोण देऊ शकतो. मग मी त्यांना म्हणणार एमडीचं सर्टिफिकेट आण. मग आला का नाही एमडीचा खर्च, मग त्या एमडीला पैसे द्यायला काही पैसे खर्च आला. मग असं त्याचं काय झालं, चक्र वाढ आहे की नाही. मास्तरला एवढं कळतं ना की हा जरी होता तेवढं तर त्याला मास्तर झाला म्हणजे तेवढं तर कळत असतं त्याला, आहे ना, खोटं बोलतोय हा, है ना. तसंच परमार्थामध्ये आणि व्यवहारामध्ये सुद्धा आपण सगळ्यांच्या हृदयामध्ये काय आहे, ईश्वर आहे. त्यामुळे आपण लीनता ठेवण्यासाठी आपल्या दोष गुणांचा काय करावा, स्वतःला पुरतं तरी स्वीकार करून शांत स्थिर व्हावं. जेव्हा आपण शांत स्थिर होतो तेव्हा आपोआपच आपल्याला पुढे वाटचाल करता येते. आणि जगापुढे नाही तरी कमीत कमी स्वतः पुढे हे कबूल करून राहावं आणि भगवंताला आणि सद्गुरूला फसवू नये. स्वतः भगवंत आणि सद्गुरू यांच्या पुढे काहीही लपून ठेवू नये. त्यांच्या पुढे जर आपण हे सगळं स्पष्ट असू, पारदर्शक असू, तर आपण पुढे नक्कीच कुठे जाऊ शकतो, स्व अज्ञानाच्या स्वीकारापर्यंत जाऊ शकतो. त्या स्व अज्ञानाच्या स्वीकारण्यामध्ये त्या स्व अज्ञानाचा नाश आपोआप होऊन जाईल आणि तत्सापेक्ष ज्ञान सुद्धा राहत नाही. आणि म्हणून मग तो अधिष्ठान ज्ञानरूप होतो, म्हणजेच त्याला समाधी प्राप्त होऊ शकते. तर अशा रीतीने देहाभिमाने गलिते या भागामध्ये स्थूल देह, सूक्ष्म देह, त्यांचे धर्म आणि तिसरा देह म्हणजे अविद्या, ह्या अविद्येचा अभिमान कसा गाळावा याचा विषय तुम्हाला मी सांगितलेला आहे. अभिमानाला अविद्येला म्हणजे तिसऱ्या देहाला गाळण्यासाठी मी तुम्हाला ज्ञान नावाचं काही औषध आणायला सांगितलेलं नाही. ज्ञानाने अविद्येचा नाश करा आणि असा त्याचा अभिमान गाळा असं मी तुम्हाला सांगितलेलं नाही. त्या स्व अज्ञानाचा ठामपणे स्वीकार करा, पक्का स्वीकार करा. कारण अधिकारी कोण आहे या शास्त्राचा आणि सद्गुरूचा शिष्य होण्याचा लायकीचा कोण आहे, जो कोणी अविद्येचा स्वीकार करतो. जो अविद्येचा स्वीकार करीत नाही तो या शास्त्राचा अधिकारी नाही. म्हणून सगळी शास्त्र ही अविद्यावान पुरुषाचा आश्रय करतात असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. तर सगळे शास्त्र आणि सगळे सद्गुरू हे कोणासाठी आहेत, अविद्यावान पुरुषासाठी. म्हणून जो अविद्यावान स्वतःला समजतो मी अविद्यावान आहे, मला अविद्या आहे, त्याला कोणाचा उपयोग होणार आहे, शास्त्र आणि सद्गुरू दोघांचा उपयोग होणार आहे. इतरांना याचा उपयोग होत नाही. इतरांना या शास्त्राचा याचा उपयोग PhD करण्यासाठी, नंतर कीर्तन करण्यासाठी, प्रवचन करण्यासाठी होतो ना. मग कशासाठी होतो, भलत्याच कारणासाठी होतो. तर तुम्हाला कशासाठी उपयोग करायचा हा तुमचा विषय. तर आपल्याला या देहाभिमाने गलिते इथपर्यंत पोहोचता यावं म्हणून या सांगण्यामध्ये मी स्थूल देह, सूक्ष्म देह सह पुढे कारण देह आणि तत्सापेक्ष येणारा महाकारण देह या 4 देहांचा अभिमान कसा गाळावा याचा अभ्यास सांगितलेला आहे.
हा देहाभिमान तुमचा गळावा यासाठी जे काही साधन तुमच्या अधिकारानुरूप तुम्हाला करणं अपेक्षित आहे, तुम्हाला ते करता यावं यासाठी तो परमदयाळू भगवंत तुम्हा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि येथेच पूर्णविराम. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाची चंद्रवीजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणी श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया